ओके. नमस्कार. माझा आवाज, व्हिडिओ आणि पी-पी-टी सगळं क्लिअर आहे का? मला जस्ट चॅट बॉक्समध्ये टाइप करून पाठवायचं आहे. माझा आवाज, व्हिडिओ आणि पी-पी-टी क्लिअर आहे का? आपण सुरुवात करत आहोत. येस, माझा आवाज, व्हिडिओ आणि पी-पी-टी सगळं क्लिअर असेल तर मला चॅट बॉक्समध्ये येस टाइप करून पाठवायचं आहे. येस, आपण सुरुवात करत आहोत. क्लिअर आहे ना सगळ्यांना? ओके, ओके, ओके. ठीक आहे. धन्यवाद. येस, येस. खूप लोकांचे मेसेज येतात की येस सर, सगळं क्लिअर आहे. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो आजच्या आपल्या लाईव्ह वेबिनारमध्ये. बऱ्याच लोकांचे मेसेज आले होते, बऱ्याच लोकांचे फोन आले होते, की "सर, काय आहे नक्की स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ? हा तुमचा कोर्स आहे का? किंवा हे नक्की काय आहे? कसा बिझनेस आहे याच्यामध्ये? काय संधी आहेत आम्हाला? कृपया आम्हाला मार्गदर्शन करा." तर मी सगळ्यांना एवढंच सांगितलं होतं, की आपण लाईव्ह वेबिनार घेणार आहोत आणि त्या लाईव्ह वेबिनारमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक शंकेचं निरसन होणार आहे. त्यामुळे कृपया करून लाईव्ह वेबिनार अटेंड करा. आणि तुम्ही इतक्या संख्येने इथपर्यंत आलात, त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे आणि तुम्हाला आजच्या आपल्या वेबिनारसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आजचा विषय सगळ्यांना माहिती आहे बना स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ आणि सुरू करा स्वतःचा ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यवसाय. तो कसा करायचा हेच आपल्याला आजच्या वेबिनारमध्ये समजून घ्यायचं आहे. ओके. त्यामुळे जास्त वेळ न घेता आपण आपल्या वेबिनारला सुरुवात करूया. येस, मला खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. आता मेसेज आपण थांबवू शकता. काहीच हरकत नाही. ओके. वेबिनारला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण ना आपल्या संस्थेची उद्दिष्ट समजून घेऊया, की आपली जी संस्था आहे ती संपूर्ण महाराष्ट्रभर काम करते आणि ऑनलाईनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्या बाहेर देखील काम करते. बरोबर की नाही? म्हणजे जिथे-जिथे मराठी माणूस आहे, तिथे-तिथे आपण काय करतोय? ऑनलाईनच्या माध्यमातून काम करत आहोत. पण हे काम करत असताना नक्की का करत आहोत? कशासाठी करत आहोत? तर त्यामागची उद्दिष्टे काय? ही थोडक्यात तुम्हाला मी इथे सांगणार आहे. बघा, सगळ्यात पहिलं उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. दुसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे. तिसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे आणि चौथं उद्दिष्ट आहे व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. ही 4 उद्दिष्टे आमच्या संस्थेची आहेत आणि यासाठीच आपण काम करत आहोत. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया. मी माझ्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माझा परिचय करून देतो आहे. माझं नाव आहे डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ. 2006 पासून मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. म्हणजे खूप वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे आणि हे कार्य करत असताना आत्तापर्यंत मला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेलं आहे. ओके. माझ्याबद्दल मी जास्त तुम्हाला सांगत बसणार नाही, कारण का मला माहिती आहे तुम्हाला स्वाक्षरीमध्ये इंटरेस्ट आहे, माझ्यामध्ये नाहीये. बरोबर की नाही? माझ्याबद्दल अनेक वृत्तपत्रांमध्ये आलेलं आहे, अनेक न्यूज चॅनलला आलेलं आहे, अनेक ठिकाणी तुम्ही माझ्याबद्दल वाचू शकता, बघू शकता. संपूर्ण सोशल मीडियावरती तुम्ही माझं नाव टाकलं तरी पण माझ्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. काहीच अडचण नाहीये. ओके. मी एक सायकॉलॉजिस्ट आहे, ग्राफॉलॉजिस्ट आहे. ओके. बरचसं काय-काय ट्रेनर आहे, माइंड ट्रेनर आहे. बऱ्याच गोष्टी मी करतो. योग शिक्षक आहे मी आणि बऱ्याचशा काही गोष्टी आपल्या सुरू असतात. तर त्याच्यामुळे गेली अनेक वर्ष मी या क्षेत्रामध्ये काय करतोय? कार्य करतोय. पण कुठून करतोय? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. बरोबर की नाही? कारण का ऑनलाईनच्या माध्यमातून आज अनेक लोकं येतात, पण ती कुठून आहेत ते आपल्याला कल्पना नसते आणि मग तिथे फसवणूक होण्याची शक्यता असते. तर मी डोंबिवलीमधून आहे. ओके. आणि हे माझं सेंटर आहे. ओके. हा माझा पत्ता आहे आणि हा माझा वैयक्तिक संपर्क क्रमांक आहे. तुम्ही मला कधी फोन करू शकता, मेसेज करू शकता किंवा मला या पत्त्यावरती येऊन भेटू देखील शकता. ओके. तर ही थोडक्यात माझी ओळख आहे. मी डोंबिवलीतून आहे आणि गेली अनेक वर्ष मी इथून कार्य करतो आहे. आता ही झाली माझी ओळख. मला ना तुमची पण ओळख करून घ्यायची आहे. ओके. जसं मी माझं प्रोफेशन सांगितलं, माझं लोकेशन सांगितलं, सेम तुम्हाला पण तुमचं प्रोफेशन आणि लोकेशन चॅट बॉक्समध्ये मला पाठवायचं आहे. ओके. फास्ट. बघूया कोण कुठून आहे, काय कसं काय-काय आयडेंटिटी आहे, ती मला प्रत्येकाची समजून घ्यायची आहे आणि मग आपण काय करूया, पुढच्या विषयाला सुरुवात करूया. तुमचं लोकेशन आणि तुमचं प्रोफेशन ह्या 2 गोष्टी फक्त मला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. येस, फास्ट. ओके. पुणे. निशिकांता मॅडम म्हणतात पुणे. ओके. दिग्विजय म्हणतात सांगली सिव्हिल इंजिनिअर. ओके, ठीक आहे. ओके. येस. आदित्य म्हणतात सोलापूर. ओके, ठीक आहे. निलेश सावंत विरार. ओके, ठीक आहे. ग्रेट. अजून? ओके. बुलढाणा, बेलगाव, ओके, नाशिक. ग्रेट, ग्रेट. मला इकडे WhatsAppला पण काही लोकांचे मेसेज येतात आणि इकडे पण मेसेज येतात. ॲक्चुअली एकाच ठिकाणी यायला पाहिजेत. ठीक आहे. खारघर, ओके, जळगाव,
ओके, नाशिक. हं, 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 हं. म्हणजे आपण असं म्हणायला काही हरकत नाहीये, की संपूर्ण महाराष्ट्रभरातून आज आपल्या ह्या वेबिनारमध्ये लोकं सहभागी आहेत. ओके, कोल्हापूर, रायगड, कोकण. ओके, रायगड. ठीक आहे. छान, छान, छान. ओके, सोहम डोंबिवलीमधूनच आहेत. व्हेरी गुड. छान. कांचन म्हणतात नवी मुंबई. ओके, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. चलो विनायक सर म्हणतात पाचोरा. ओके, पाचोरा. शैलेश म्हणतात चंद्रपूर. ओके, ग्रेट. खूप छान वाटलं, की संपूर्ण महाराष्ट्रातून आज इथे या वेबिनारमध्ये बरीचशी लोकं सहभागी आहेत. वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या शहरातून. ओके. खरंच मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, की तुम्ही व्यक्त झालात. काय असतं ना, हे व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही वेबिनारमध्ये आलात आणि ह्या वेबिनारमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही जर फक्त ऐकत राहिलात ना, तर तुम्हाला काहीच कळणार नाही. तुम्ही व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ज्या वेळी मी व्यक्त व्हायला सांगेन, त्या वेळी तुम्ही व्यक्त व्हा. कारण का त्याच्यामध्ये पण एक सायकॉलॉजी आहे, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यामध्ये पण एक सायकॉलॉजी आहे आणि म्हणून तुम्ही व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. चला, आपण आपली ओळख करून घेतलेली आहे. माझी ओळख झाली, तुमची ओळख झाली. आता आपण जाऊया आपल्या मेन विषयाकडे. आता मेन विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर काही नियमावली आहे. एअरफोन नसेल तर तो घ्या आणि त्या एअरफोनचा वापर करा, जेणेकरून माझा आवाज तुम्हाला लाऊडली येईल, चांगला येईल. नोटबुक, पेन घेतलं नसेल तर ते लगेच घ्या. कारण काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्या तुम्ही नोट डाउन करू शकता. म्हणजे अगदी तुमची स्वाक्षरी कशी असावी, स्वाक्षरी कशी नसावी, ह्या देखील गोष्टी मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. त्याच्यानंतर एका जागेवरती स्थिर थांबा, जेणेकरून तुम्हाला नेटवर्क कनेक्शन चांगलं मिळेल. माझा आवाज, माझा व्हिडिओ, माझा पी सगळं क्लिअर तुम्हाला ऐकायला येईल. त्याच्यानंतर प्रश्न, शंका, अडचण काही असू द्या, त्या नोटबुकवरती लिहून ठेवा आणि शेवटी विचारा. आधीमध्ये विचारू नका. तर काय होतं ना, एक लिंक असते वेबिनारला, ती तुटून जाते मग. ओके. त्यामुळे शेवटी विचारा, बिनधास्त विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण वेबिनार अटेंड करा 90 मिनिटांपर्यंत. कारण काय असतं, तुम्ही 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं अटेंड कराल ना, तुम्हाला काहीच कळणार नाहीये. ओके. तुम्हाला एक व्यवसाय संधी मी द्यायला आलेलो आहे. तुम्हाला एक पार्ट टाईम अर्निंग सोर्स द्यायला आलेलो आहे. तुम्हाला एक स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करण्यासाठी एक अपॉर्च्युनिटी द्यायला आलेलो आहे. तर ती अशी 5-10 मिनिटात समजू शकाल का? नाही समजू शकणार आणि मी देखील समजू शकणार नाही. ओके. देअर इज अ लिमिटेशन्स. मला पण लिमिटेशन्स आहेत, की मला कमीत कमी तुमचा 90 मिनिटांचा वेळ पाहिजे, की तुम्हाला एक जबरदस्त संधी मी एक्सप्लेन करू शकतो. त्यामुळे कोणीही करून 5 मिनिटांनी, 10 मिनिटांनी मेसेज करू नका, की "सर अजून किती वेळ आहे? अजून किती वेळ आहे?" ओके. तर 90 मिनिटांपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. काय शिकणार आहे त्या 90 मिनिटांमध्ये? सगळ्यात पहिलं म्हणजे ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय? ग्राफोलॉजीचा इतिहास काय? ग्राफोलॉजी क्षेत्रात व्यवसाय संधी आहे का? स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ कसं बनायचं? नोकरी सांभाळून हे काम कसं करायचं? आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं? ऑनलाईन, ऑफलाईन व्यवसाय कसा करायचा? आणि प्रवेश प्रक्रिया. ओके. असे 8 टॉपिक तुम्हाला मी ह्या वेबिनारमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके. आणि माझा विश्वास आहे, की जेव्हा तुम्ही हे 8 टॉपिक अटेंड करता, तेव्हा तुमच्या मनामध्ये एकही शंका, एकही म्हणतात ना, किंतु परंतु अजिबात राहत नाही. सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असतात. पण त्यासाठी तुम्हाला हे 8 टॉपिक अटेंड करणं खूप खूप गरजेचं आहे. बघा, मी एवढाच तुम्हाला सांगू शकतो इथे, की तुम्ही तुमच्या आयुष्यातला अमूल्य असा वेळ ह्या वेबिनारला देत आहात. बरोबर की नाही? तुम्ही कोर्स कराल, तुम्ही तज्ञ बनाल, तुम्ही पार्ट टाईम व्यवसाय सुरू कराल, हे खूप पुढचं राहिलं. पण तुम्ही या वेबिनारला शेवटपर्यंत जर का अटेंड केलत ना, तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला कोणीही विचारू द्या, की स्वाक्षरी कशी असावी? तुम्ही सांगू शकाल. तुम्हाला कोणीही विचारू द्या, स्वाक्षरीत काय असावं, काय नसावं? तुम्ही सांगू शकाल. तुम्हाला कोणीही विचारू द्या, की खरंच स्वाक्षरीमध्ये काही असतं का? किंवा ग्राफोलॉजीमध्ये काही असतं का? तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल. सांगायचं तात्पर्य आहे, की जरी हा वेबिनार मोफत असला, तरी तुम्हाला बरचसं ज्ञान ह्या वेबिनारमधून मिळणार आहे. ओके. तर मला हेच म्हणायचं आहे, की किती जण इथे ज्ञान मिळवण्यासाठी आलेले आहेत. किती जण इथे पार्ट टाईम अर्निंग सोर्स करण्यासाठी आलेले आहेत. किती जण इथं व्यवसाय संधीसाठी आलेले आहेत. त्यांनी फक्त येस टाइप करायचं आहे. ओके. त्यांनी फक्त येस टाइप करायचं आहे फास्ट. कारण काय माहिती का? आजचा हा जो वेबिनार आहे, तो कुठलाही सेल्स मार्केटिंगचा नाही. माझ्याकडे कुठली प्रॉडक्ट नाहीये. माझ्याकडे कुठली स्कीम नाहीये. ओके. तर एक व्यवसाय संधी मी तुम्हाला देणार आहे आणि ती व्यवसाय संधी एक जबरदस्त आहे. फक्त तुमच्या मोबाईलचा वापर करून तुम्ही व्यवसाय करू शकता. तोही तुमच्या वेळेनुसार. ओके. तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय, तुमचं घरदार सगळं सांभाळून तुमच्या वेळेनुसार तो तुमच्या मोबाईलवरून व्यवसाय करू शकता. एकही रुपयाची गुंतवणूक नाहीये. फक्त तुम्हाला ते शिकायचं आहे. तर अशी संधी मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे. किती लोकं त्यासाठी आलेले आहेत? त्यांनी येस टाइप करा. बघा कसं आहे ना, घरातून बाहेर पडल्याच्या नंतर आपल्याला क्लॅरिटी असणं गरजेचं आहे, की मला कुठे जायचंय?
कारण जेव्हा क्लॅरिटी असते ना, तेव्हा आपल्याला निर्णय घेणं सोपं होतं, की मी रिक्षा पकडू, बस पकडू, ऑटो पकडू, म्हणजे काय म्हणतात त्याला, ट्रेन पकडू की काय पकडू? मला कुठे जायचं हे जर का मला माहिती असेल ना, तर निर्णय घेणं सोपं होतं. म्हणून मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, की तुम्ही इथपर्यंत आला आहात, ह्या वेबिनारपर्यंत आलात, का आलात, कशासाठी आलात, हे स्वतःला विचारा आणि मग उत्तर द्या पाहिजे तर. पण उत्तर द्या. का? कारण का वेळेला किंमत आहे. उगाच असं नको व्हायला, की अरे सगळं अटेंड केल्यानंतर, "सर हा वेबिनार माझ्यासाठी नव्हताच. मला ज्ञानी बनायचंच नव्हतं. मला व्यवसाय संधी पाहिजेच नको होती. मला काहीच गरज नाही पैशाची. मला काहीच गरज नाही संधीची." असं नको व्हायला. म्हणून मी म्हणतोय, की स्वतःला प्रश्न विचारा आणि जर तुम्हाला असं वाटतं, की येस मला ज्ञानी बनायचं आहे, येस मला पार्ट टाईम इन्कम सुरू करायचा आहे, येस मला व्यवसाय करायचा आहे, तर हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करा. क्लिअर? ओके. चलो. आता आपण जाणार आहोत आपल्या मेन विषयाकडे. ओके. काय मेन विषय? तर ग्राफोलॉजी. आता बऱ्याच लोकांना ग्राफोलॉजीबद्दल माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल, असे अनेक लोकं असतील. बरं किती लोकांना माहिती आहे? चला प्रामाणिकपणे आपण उत्तर द्यायचं आहे, की "हो सर, मला ग्राफोलॉजी माहिती आहे." त्यांनी येस टाइप करा आणि ज्यांना माहिती नाहीये त्यांनी नो टाइप करा. फास्ट. बघूया किती लोकांना माहिती आहे. मी काही एक्झाम वगैरे घेत नाहीये. फक्त मला जाणून घ्यायचंय किती लोकांना माहिती आहे. आणि नसेल माहिती तर एक गॅरंटी देतो तुम्हाला, की ह्या वेबिनारमध्ये तुम्हाला ग्राफोलॉजी माहिती पडेल, की नक्की काय आहे विषय तो. ओके. फक्त पेशन्स. ओके. ज्याला आपण काय म्हणतो धीर. बरोबर आहे की नाही? थोडंसं धीर घ्यावं लागेल आपल्याला. येस. किती लोकांना ग्राफोलॉजी माहिती आहे त्यांनी येस टाइप करा. ज्या लोकांना माहिती नाही त्यांनी नो टाइप करा. ओके. चलो. बऱ्याच लोकांचे मेसेज येत आहेत. ग्रेट, 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 ग्रेट. छान, छान. चला आता आपण आहे ना डायरेक्ट प्रॅक्टिकली शिकायला सुरुवात करणार आहोत. येस, आपण डायरेक्टली शिकायला सुरुवात करणार आहोत आणि हा माझा वेबिनार आहे. तुमच्या वेळेची किंमत मी ठेवणार आहे. त्यामुळे तुमचा प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिटं हा वर्थेबल असेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेशननी राहा. आता ऑनलाईनचा एक ड्रॉबॅक काय आहे, लोकं फक्त वेबिनारमध्ये येतात आणि अजिबात लक्ष देत नाहीत आणि शेवटी मग प्रश्नांची लाईन लागते, की "सर हे सांगा, ते सांगा, ते सांगा." ज्या ऑलरेडी सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या असतात. तर कृपया करून हात जोडून नम्र विनंती, की प्रत्येक शब्दाकडे माझ्या तुमचं लक्ष असायला पाहिजे. प्रत्येक शब्द माझा तुम्ही ऐकला पाहिजेत. नक्कीच तुम्हाला हा विषय कळणार आहे. ओके. चलो विश यू ऑल द बेस्ट आणि आपण आता सुरुवात करूया. काय आहे ग्राफोलॉजी म्हणजे? चलो, पहिली व्याख्या. ग्राफ म्हणजे आलेख आणि लॉजी म्हणजे शास्त्र होय. एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षराच्या आलेखावरून ओके, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ओळखण्याच्या या शास्त्राला ग्राफोलॉजी असं म्हणतात. किती सोपी व्याख्या आहे. ग्राफ म्हणजे काय आलेख सगळ्यांना माहिती आहे. आपण शिकलो की नाही शाळेमध्ये. आपल्या गुरुजींनी, आपल्या बाईंनी आपल्याला शिकवले आलेख. येस, म्हणजे मला तरी गुरुजी आणि बाईच होत्या. म्हणजे आपल्या मुलांना सर आणि मॅडम आहेत. बरोबर ना? तर आपल्या वेळी गुरुजी आणि बाईच असायच्या. त्याच आपल्याला शिकवायच्या. तर आपल्याला शिकवलेलं आहे, की आलेख असतो एक वर जाणारा, मध्ये थांबणारा, खाली येणारा असा एक तो आलेख असतो. तर तो आलेख आणि त्याच्यावरचं शास्त्र. ओके. तर या शास्त्राला काय म्हटलं तर ग्राफोलॉजी असं म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरावरून त्याचं व्यक्तिमत्व ओळखण्याच्या शास्त्राला ग्राफोलॉजी असं म्हणतात. ही पहिली व्याख्या झाली अतिशय साधी सोपी. दुसरी व्याख्या अशी आहे, की हस्ताक्षरांचा शास्त्रोक्त पद्धतीने केलेला अभ्यास आणि त्याचे केलेले विश्लेषण म्हणजे ग्राफोलॉजी होय. मी वेगवेगळ्या व्याख्या यासाठी सांगतोय, की तुम्हाला ना ते कळलं पाहिजे, की नक्की काय आहे हे शास्त्र. ओके. पहिली व्याख्या साधी सोपी आहे. पण ही दुसरी व्याख्या ना साधी नाहीये. ह्याच्यात काय म्हटलं गेलंय, की हस्ताक्षरांचा शास्त्रोक्त पद्धतीने केलेला अभ्यास आणि मग त्याचं केलं विश्लेषण. म्हणजे फक्त असंच विश्लेषण नाही करायचं, तर त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास प्रथम करायचा आहे. मग आता आपल्याला प्रश्न पडतो, की सर याला कसलं असलं शास्त्र? बरोबर की नाही? याला कसलं आलंय शास्त्र? काय आहे शास्त्र? आहे. 12 टॉपिक्स आहेत आणि 12 टॉपिकमध्ये अनेक सब टॉपिक देखील आहेत आणि खूप मोठा अभ्यास आहे. आणि तो अभ्यास जेव्हा तुम्ही अभ्यासता ना, तेव्हा नक्कीच तुम्ही एखाद्या व्यक्तीचं विश्लेषण करू शकता. त्यामुळे अभ्यास करून, शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून एखाद्या व्यक्तीचं केलेलं विश्लेषण म्हणजे ग्राफोलॉजी होय. ओके. तिसरं तुम्हाला मी सांगतो, साधी सोपी व्याख्या जी मला कळली. ओके. की ग्राफोलॉजी हे समुपदेशन करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. एकदा लक्षात. पहिली व्याख्या, दुसरी व्याख्या आणि तिसरी व्याख्या.
की ग्रॅफोलॉजी म्हणजे दुसरं काहीच नाहीये. ग्रॅफोलॉजी म्हणजे समुपदेशन करण्याचं एक माध्यम आहे. ओके. कसं पटवून देतो तुम्हाला. आज बघा मार्केटमध्ये अनेक शास्त्र आहेत. उदाहरणार्थ अंकशास्त्र आहे. त्या अंकशास्त्राच्या माध्यमातून समुपदेशन केलं जातं. वास्तुशास्त्र आहे. त्या वास्तुशास्त्राच्या माध्यमातून समुपदेशन केलं जातं. संमोहनशास्त्र आहे. त्या संमोहनशास्त्रांच्या माध्यमातून समुपदेशन केलं जातं. ग्रहशास्त्र आहे. तसंच हे आलेखशास्त्र, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? ग्राफोलॉजी म्हटलं जातं. हे आलेखशास्त्र आहे, की ह्या आलेखशास्त्रावरून आपण काय करू शकतो? एखाद्या व्यक्तीचं समुपदेशन करू शकतो. ओके. हस्तशास्त्र आहे. बरेचसे शास्त्र तुम्हालाही माहिती असतील. ओके. की ह्या सगळ्या ज्या शास्त्रांचा अभ्यास आहे, तो अभ्यास काय सांगतो? की त्या अभ्यासानुसार तुम्ही एखाद्या व्यक्तीचं काय करू शकता? समुपदेशन करू शकता. आणि म्हणून मी इथे साधी आणि सोपी तुम्हाला व्याख्या सांगतोय, की जास्त डोक्यामध्ये आपल्याला काय ठेवायचं नाही. एवढंच डोक्यात ठेवायचं, की ग्राफ म्हणजे आलेख, लॉजी म्हणजे शास्त्र. एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरावरून त्या व्यक्तीचं केलेलं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ओळखण्याच्या शास्त्राला ग्राफॉलॉजी असं म्हणतात. आणि हस्ताक्षरांचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास आणि मग त्याचं केलेलं विश्लेषण याला पण ग्राफॉलॉजी म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाची व्याख्या म्हणजे, की ग्राफॉलॉजी म्हणजे काय आहे? तर समुपदेशन करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. ओके. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की ग्राफोलॉजी म्हणजे हस्ताक्षर सुधारण्याचे क्लासेस वगैरे आहेत का? ओके. तर तसं नाहीये. येते लक्षात? त्यामुळे ग्राफोलॉजी हे साधं, सोपं, सरळ असं शास्त्र आहे, जे तुम्ही जर मनात आणलं तर ते नक्कीच शिकू शकता. ओके. कसं? पुढे मी दाखवणार आहे. पण इथपर्यंत ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय? हे किती लोकांना कळलं? त्याने येस टाइप करा. फास्ट. ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय? हे किती लोकांना कळलं? तुम्हाला माहिती आहे मी ना 7 ते 8 लोकांकडून शिकलेलो आहे. ओके. आणि मोठमोठ्या ठिकाणी जाऊन शिकलेलो आहे. आणि मला अंधेरीला मी एका 3 स्टार का 5 स्टार हॉटेल होतं. तिथे एका सरांचा मी वर्कशॉप अटेंड करत होतो. तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं, की "मिस्टर ज्ञानेश्वर, इफ यू आर नॉट कम्फर्ट अँड फ्लुएंट इन इंग्लिश, देन यू कांट अटेंड इट." मी म्हटलं, "व्हाय सर? इफ आई कांट अंडरस्टँड, आई कैन आस्क यू हिंदी. आपको हिंदी आता है, मेरे को हिंदी आता है." बरोबर ना? लँग्वेज डझंट मॅटर ना. पण इथे मला तुम्हाला काय सांगायचं आहे, की मला अनुभव असा आला, की लोकांनी इतकी काही ह्या शास्त्राची हवा केली आहे ना, की सर्वसामान्य मराठी माणूस हे शास्त्र शिकू शकत नाही. त्यासाठी इंग्लिश आलीच पाहिजे, असं काहीच नाहीये. प्रामाणिकपणे सांगतोय तुम्हाला. काहीच नाहीये. तुम्ही हे शास्त्र मराठीत शिकू शकता. तुम्ही ह्या शास्त्रामध्ये प्रॅक्टिस करू शकता. त्याला काही अडचण नाहीये. बस तुमची फक्त इच्छा पाहिजे शिकण्याची, तुमची फक्त इच्छा पाहिजे काहीतरी करण्याची, तुम्ही शिकू शकता. ओके. त्यामुळे काहीतरी वेगळी अशी हवा केलेली आहे आणि मग आपल्याला काय वाटतं, "अरे बापरे! म्हणजे इतकं काही कठीण आहे का ते? म्हणजे मी नाही शिकू शकत?" आणि म्हणून आत्तापर्यंत हे शास्त्र आपल्याकडे पोहोचलेलं नाहीये. पण मी हे मिशन घेतलेलं आहे, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ग्राफॉलॉजी हे शास्त्र आपल्या मातृभाषेत मराठीमध्ये पोहोचवायचं आहे. आणि नक्कीच याच्यामध्ये अनेक जण सहभागी झालेत आणि आत्ता तुमची वेळ आहे. ओके. तर ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय? हे आपण 3 व्याख्यांतून पाहिलं, हे तुम्हाला कळलं, असं तुमच्या चॅटमधून मला समजतंय. ओके. बऱ्याच लोकांनी मेसेज केले. संगीता मॅडम म्हणतात, की येस. धनंजय म्हणतात, येस. मिनल म्हणतात, येस. विनायक म्हणतात, येस. आशिष म्हणतात, येस. रघुनाथ म्हणतात, येस. शरद म्हणतात, येस. निशिगंधा म्हणतात, येस. राकेश म्हणतात, येस. राजेश म्हणतात, येस. शुभांगी म्हणतात, येस. बऱ्याच लोकांचे मेसेज आहेत, की ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय? हे मला कळलेलं आहे. पण आता थोडंसं पुढे जाणार आहोत आपण. की ग्राफॉलॉजी म्हणजे नक्की काय हे आपल्याला कळलेलं आहे. पण ग्राफॉलॉजी नक्की आलं कुठून? कारण का आपण 1ली पासून 10वी पर्यंत शाळेमध्ये शिकलो. त्याच्यानंतर आपण ग्रॅज्युएशनपर्यंत कॉलेजमध्ये शिकलो. नंतर आपण काही डिप्लोमा, डिग्री वगैरे केले असेल, अनेक कोर्सेस केले असतील. पण आत्तापर्यंत असं कोणीच आपल्याला सांगितलं नाही, की बाबा असं पण एक शास्त्र आहे. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये नागरिकशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे. बरोबर की नाही? पण हे शास्त्र नाहीये. त्यामुळे आम्ही कसं मान्य करायचं, की हे खरंच शास्त्र आहे म्हणून? ह्याला पुरावा काय? हे आलं कुठून? अशी शंका, कुशंका प्रत्येकाच्या मनात येऊ शकते आणि ती येणं गरजेचं पण आहे. ओके. त्यामुळे थोडक्यात आपण काय करूया, त्याची तोडओळख करून घेऊया आणि मग पुढे जाऊया. इतिहास काय आहे ग्राफॉलॉजीचा? कुठून आलं? तर ग्राफॉलॉजी ना हे जर्मनमधून भारतात आलेलं शास्त्र आहे. इट्स नॉट इंडियन. हे भारतीय नाहीये. पण जेव्हा तुम्ही अभ्यास करता
ओके. तेव्हा ना काही गोष्टी तुमच्या लक्षात येतात. म्हणजे सातत्याने तुम्ही जेव्हा त्यामध्ये प्रॅक्टिस करता, तेव्हा तुम्हाला कळतं, की अरे काही गोष्टी आपल्याकडे ऑलरेडी याच्यामधल्या आहेत. जसं की भगवद्गीतामध्ये पण एका अध्यायामध्ये याचा उल्लेख आहे. दासबोधामध्ये पण याचा उल्लेख आहे. पण याचा अर्थ हे भारतीय आहे आपण असं नाही म्हणू शकत, लक्षात ठेवा. येते लक्षात. जसं की आयुर्वेद, ओके, हे भारतीय आहे, पण ते बाहेरच्या देशात गेलं आणि त्याचा आयुर्वेदाहून आला आणि मग आपण त्याला डोक्यावर घेतलं. ॲक्चुअल आयुर्वेद हे आपलं भारतीय आहे. किंवा योग घ्या. योग हे बाहेरच्या देशात गेलं आणि त्याचा योगाहून आला. पण योग झालं किंवा हे झालं आपलं आयुर्वेद झालं, याच्या संदर्भातल्या आपल्याकडे लिखित बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध आहेत पुराव्यासहित. जसं योगमध्ये म्हणाल तर पतंजली महामुनींनी 185 सूत्रांमध्ये ते लिहून ठेवलेलं आहे. आपल्याकडे अष्टांग योग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हे आपल्याकडे लिखित आहे, पुराव्यासहित आहे आणि म्हणून आपण असं म्हणतो की योग हे आपलं आहे. तसं ग्राफोलॉजीबद्दल ना आपल्याकडे असं काही ठोस पुरावा नाहीये. पण एवढं समजून घ्यायचं, की हे जर्मनमधून भारतात आलेलं शास्त्र आहे. हे भारतीय नाहीये. ग्राफोलॉजीबद्दलचं पुस्तक आहे का सर मार्केटमध्ये? तर येस आहे. कोणी लिहिलंय? तर ग्राफोलॉजीबद्दलचं पहिलं पुस्तक जे लिहिलं गेलंय ते इसवी सन 1622 मध्ये कॉमिलो बांडो या लेखकाने प्रकाशित केलं होतं. आता विचार करा 1622 कुठे आणि आत्ता आपण कुठल्या ह्याच्यामध्ये आहोत. म्हणजे इतकं जुनं शास्त्र आहे. इतकं जुनं शास्त्र आहे. बरं, जरी पुस्तक 1622 मध्ये लिहिलेलं असलं ना, तरी प्रॅक्टिकली कामाला सुरुवात कधी झाली, तर ती 1915 मध्ये झाली. म्हणजे 1622 मध्ये ते लिखित स्वरूपात आलं, पण 1915 मध्ये प्रॅक्टिकली त्या गोष्टीचं काम सुरू झालं आणि ते कोणी केलं? मिल्टन बंकर नावाच्या शास्त्रज्ञाने केलं. ओके. इसवी सन 15 मध्ये. आणि तुम्हाला सांगतो, की आत्ता आपल्या भारतामध्ये लाखो लोकं ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करतायत. आत्ता आपल्या जगामध्ये करोडो लोकं ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करतायत. आणि हे सगळं जर मला खोटं वाटत असेल, तर सगळ्यांच्या हातामध्ये Google बाबा आहे. बरोबर आहे ना? आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये काय Google आहे, YouTube आहे, Wikipedia आहे. तुम्हाला माहिती आहे बरीच लोकं म्हणतात, की आत्ता लोकं खोटी बोलतात. पण ज्याने खरंच याचा वापर केला ना, तर तो लगेच समोरच्याला ओळखू शकतो, की हा खोटा आहे की खरा आहे तो. कारण का Google, Wikipedia सगळं तुमच्या हातामध्ये आहे. करा सर्च. खरं काय, खोटं काय लगेच कळू शकता. बरोबर आहे की नाही? त्यामुळे जे मी तुम्हाला सांगतोय हे सगळं खरं आहे. खोटं अजिबात नाही, की हे खरंच जर्मनमधून भारतात आलेलं शास्त्र आहे. याच्या संदर्भातलं पुस्तक जे आहे ते इसवी सन 1622 मध्ये कॉमिलो बांडो लिहिलेलं आहे आणि 1915 मध्ये मिल्टन मंकर नावाचे शास्त्रज्ञ होते. त्यांनी याची प्रॅक्टिस सुरू केली आहे. म्हणजे लोकांची हस्ताक्षरे घेणं आणि त्याचं विश्लेषण करणं. आणि म्हणून मिल्टन बंकर यांना अ, काय म्हणतात त्याला, म्हणजे ना मुख्य मानलं जातं. ओके. कारण की यांनी ती सुरुवात केली आणि आज लाखो करोडो लोकं आज प्रॅक्टिस करतात. काही पार्ट टाईम, काही फुल टाईम. बरीचशी लोकं वेगवेगळ्या पद्धतीने ह्याच्यामध्ये काय करतात, प्रॅक्टिस करत आहेत. तर हा थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगितलेला आहे. ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय हे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचा इतिहास तुम्हाला सांगितलेला आहे. आता आपण ना थोडंसं पुढे जाऊया. ओके. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिकला आपण काय करूया, सुरुवात करूया आणि ते म्हणजे स्वाक्षरी. ओके. मला माहिती आहे बऱ्याच लोकांचा फक्त एकच इंटरेस्ट होतो, की सर स्वाक्षरीचं काय? ते आम्हाला सांगा. बाकी आम्हाला इंटरेस्ट नाही. ॲपॉलॉजी म्हणजे नाही काय, ते कुठून आलं, काय झालं आम्हाला काही इंटरेस्ट नाही. पण काय असतं ना, ज्याला खरंच करिअर करायचं आहे ना, त्याच्यामध्ये ना क्युरिओसिटी असते, उत्सुकता असते. की येस मला विषय आवडला, पण तो नक्की खरंच त्यात काही तथ्य आहे का? ते कुठून आलं, कधी आणलं, कोणी आणलं, काही लिखित आहे का? त्याला खरंच काही बेस आहे का? हे प्रश्न त्या व्यक्तीच्या मनात असतात आणि म्हणून आम्हाला सगळं सांगावं लागतं. बरोबर आहे की नाही? आणि मग पुढे जावं लागतं. त्यामुळे आपण ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय हे पाहिलं, त्याचा इतिहास पाहिला आणि आत्ता आपण जाणार आहोत स्वाक्षरीच्या सॅम्पलकडे. ओके. तर बघा इथे वेगवेगळे मी नमुने दाखवणार आहे. ओके. वेगवेगळे नमुने मी दाखवणार आहे आणि त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला काही गोष्टी मी एक्सप्लेन करणार आहे. एक नंबरचा नमुना काय आहे बघा, तर आर कदम. ए कॅपिटल आहे, आर कॅपिटल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ए आणि आर जॉइंट आहे. या प्रकारच्या स्वाक्षरीला जॉइंट सिग्नेचर किंवा जोड अक्षरांची स्वाक्षरी असं म्हटलं जातं. मी मराठीमध्येच हा विषय शिकवतो हां, लक्षात ठेवा. इंग्लिश आणि हिंदीमध्ये मी हा विषय शिकवत नाही. ओके. आपल्या मराठीमध्ये मी शिकवतो. तर याला काय म्हटलं जातं? जोड अक्षरांची स्वाक्षरी. जेव्हा एखादी व्यक्ती ओके, जेव्हा एखादी व्यक्ती अशा पद्धतीने स्वाक्षरी काढते, तेव्हा ती स्वाक्षरी
त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी सांगत असते, रिफ्लेक्ट करत असते. ओके. काय सांगते, काय रिफ्लेक्ट करते? थोड्याच मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. तोपर्यंत दुसरा नमुना आपण बघूया. 2 नंबरचा नमुना बघा. सगळ्यांनी कान देऊन ऐकायचं आणि सगळ्यांनी इकडेच लक्ष द्यायचं आहे. बाकी तुम्ही काही काम करत असाल, तुम्ही काही वेगळं ठिकाण असाल, तर तुम्ही सगळं बंद करा. कृपया सगळा फोकस इकडे द्या. कारण का अतिशय महत्त्वाच्या टॉपिकला आपण आता काय केलं आहे, सुरुवात केलेली आहे. ओके. आर कदम, ए कॅपिटल, आर कॅपिटल, पण त्या एच्या व्यक्तीने काय केलं आहे, संपूर्ण स्वाक्षरीच्या भोवती सर्कल काढलेला आहे. त्यामुळे या स्वाक्षरीला काय म्हटलं जातं? इन सर्कल सिग्नेचर. ओके. म्हणजे काय? वर्तुळातील स्वाक्षरी. जेव्हा एखादी व्यक्ती अशा पद्धतीने स्वाक्षरी काढते, तेव्हा ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सांगते, बऱ्याच काही गोष्टी आपल्याला रिफ्लेक्ट करते. काय? ते थोडक्यात तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. तिसरा नमुना आपण बघूया. इथे काय आहे? आर कदम. ए कॅपिटल आहे, आर कॅपिटल आहे, के कॅपिटल आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली एक ना लाईन आहे. त्याला आपण रेष बोलतो, अंडरस्कोप बोलतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या स्वाक्षरीच्या खाली अंडरस्कोप काढते, तेव्हा तो अंडरस्कोप त्या व्यक्तीबद्दल ना बरंच काय सांगत असतो, बरंच काही गोष्टी रिफ्लेक्ट करत असतो. काय? ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. 4 नंबरचं सॅम्पल बघा. इथे ना पहिलं जे अक्षर आहे ते अस्पष्ट आहे. म्हणजे पहिलं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी. इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो आपण त्याला? फर्स्ट इनिशियल अनक्लिअर्ड सिग्नेचर. बघा ना, आता इथे जर आपण डायरेक्ट फक्त येसकडे लक्ष दिलं, ओके. माझ्या माऊसकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. जर आपण या स्वाक्षरीमध्ये फक्त येसकडे लक्ष दिलं, तर आपल्याला कन्फ्यूज व्हायला होतं, की अरे हा यस आहे की जे आहे इंग्लिशमधला. पण जेव्हा आपण पुढचं वाचतो ANJAY तेव्हा कळतं, की अरे हा यस आहे आणि हे संजय नाव आहे. बरोबर की नाही? त्यामुळे पहिलं अक्षर अस्पष्ट जर का असेल एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीमध्ये, तर ते अक्षर किंवा ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल काय सांगते, कसं सांगते? थोड्याच वेळात आपण बघणार आहोत. ओके. त्याच्यानंतर 5 नंबरचं सॅम्पल बघा. काय आहे इथे? 2 सिग्नेचर्स मी इथे काढलेले आहेत 5 नंबरच्या ह्याच्यामध्ये. ह्या दोन्ही सिग्नेचर्स आहे ना कुठल्या प्रकारात येतात? अनक्लिअर्ड सिग्नेचर म्हणजे काय? अस्पष्ट स्वाक्षरीमध्ये येतात. हे प्रकार आहेत हां स्वाक्षरीचे. पहिला प्रकार आपण काय बघितला? जोड अक्षराची स्वाक्षरी. दुसरा प्रकार काय बघितला? वर्तुळाच्या आतील स्वाक्षरी. तिसरा प्रकार काय बघितला? रेषे असलेली स्वाक्षरी. चौथा काय बघितला? पहिलं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी. पाचवा काय? अस्पष्ट स्वाक्षरी. असे जवळपास 43 प्रकार आहेत. किती? 43 प्रकार आहेत. ओके. तर इथे बघा ना, काहीच कळत नाहीये. हा मराठीतला न आहे, इंग्लिशमधला कॅपिटल ए आहे, हा पुढचा म आहे, का इंग्लिशमधला एन आहे, एम आहे, काहीच कळत नाहीये. आणि त्याच्यामुळे अशा स्वाक्षरीला काय म्हटलं जातं? अस्पष्ट स्वाक्षरी. जेव्हा अशा पद्धतीने एखादी व्यक्ती स्वाक्षरी करते, तेव्हा ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करते, बऱ्याच काही गोष्टी सांगत असते. 6 नंबरचं बघा, A.R. कदम. A.R. कदम. म्हणजे बिंदू याला आपण म्हणतो, की बिंदू असलेली स्वाक्षरी किंवा डॉट असलेली सिग्नेचर. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया मातृभाषेतील स्वाक्षरी. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह सिग्नेचर. क्रिएटिव्ह का म्हटलं गेलं हिला? कारण का आशिषने काय केलंय, ए मध्ये स्माइली काढले. काही लोकांना शंकराची पिंडी पण दिसू शकते. बरोबर की नाही? म्हणजे क्रिएटिव्ह सिग्नेचर यात काही असू शकतं. ओके. त्याच्यानंतर प्रायोरिटी सिग्नेचर. ओके. म्हणजे प्राधान्य असलेली स्वाक्षरी. आता इथे आशिषने काय केलंय बघा, आडनावाला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. बरोबर की नाही? आडनावाला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळे इथे काय म्हटलं होतं, प्रायोरिटी सिग्नेचर किंवा प्रथम प्राधान्य असलेली स्वाक्षरी. तर अशा पद्धतीने आहे ना 43 प्रकार असतात, जे मी आपल्या अभ्यासक्रमामध्ये, मुख्य अभ्यासक्रमामध्ये शिकवत असतो. प्रत्येक प्रकाराबद्दल इन डिटेलिंगमध्ये तुम्हाला मी शिकवत असतो ते. पण आता प्रश्न इथे येतो असा, की सर या स्वाक्षरींवरून आपल्याला नक्की काय कळतं? आपण काय विश्लेषण करू शकतो? आपण काय काउन्सिलिंग समुपदेशन करू शकतो? थोडक्यात आम्हाला सांगा. ओके. सांगतो. काही टेन्शन घेऊ नका. कारण का तुम्ही शिकण्यासाठी आला आहात, त्यामुळे तुमचा वेळ मी अजिबात वाया घालवू देणार नाहीये. ओके. स्वाक्षरीवरून आपल्याला काय कळतं? काय समजतं? ओके. एखाद्या व्यक्तीची जेव्हा आपण स्वाक्षरी घेतो, तेव्हा त्या स्वाक्षरीवरून आपल्याला काय कळतं?
तर सगळ्यात पहिले जे समजतं ना ते म्हणजे काय स्वभाव. त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे? बोलका आहे, कमी बोलका आहे, थोडासा कपटी स्वभाव आहे, आतल्या गाठीचा आहे, ॲटिट्यूडवाला आहे. नक्की काय स्वभाव काय त्या व्यक्तीचा? हा स्वभाव आपल्याला कळतो कुठून? त्याच्या स्वाक्षरीवरून. त्याच्यानंतर यश अपयश आपल्याला कळतं. त्याच्यानंतर नातेसंबंध आपल्याला कळतात, त्याची मनोवस्था आपल्याला कळते, त्याचा आत्मविश्वास आपल्याला कळतो, त्याची प्रगती अधोगती आपल्याला कळते. अशा बऱ्याच काही गोष्टी कळतात. पण सगळ्यांनी कान देऊ नये. तुम्ही म्हणाल, की "सर मी तुमचा कोर्स आता केला समजा. ठीक आहे, तर लगेच मला हे सगळं आत्मसात होईल का?" तर नाही. ओके. म्हणजे बरेचसे लोकं मार्केटमध्ये आजकाल सांगतात, की "नाही तुम्ही माझा कोर्स करा, तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला कळेल." मी एवढंच सांगतो, की ठीक आहे, तुम्हाला सांगता येईल म्हणजे मी 100% नाही, पण निदान 80% तुम्ही काय करू शकता, लगेच सगळ्या गोष्टी करू शकता. पण तुम्हाला जर का परिपक्व व्हायचं असेल, तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. ओके. विथआऊट प्रॅक्टिस देअर इज अ नो सक्सेस. कारण का? हे जबरदस्त शास्त्र आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी बघितल्याच्यानंतर तुम्हाला लगेच कळू शकतं, की अरे, ह्या व्यक्तीचं रिलेशनशिप कसं आहे? हॅपी आहे की अनहॅपी आहे? पुढे जाऊन ह्यांचं नातं टिकणार आहे की डिव्होर्स होणार आहे? इथपर्यंत आपल्याला कळतं. ओके. किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून तुम्हाला लगेच कळतं, की ह्याची मानसिक स्थिती कशी आहे? हा स्ट्रेसमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे? हा काय ते बरं वाईट तर करून घेणार नाही, म्हणजे सुसाईड वगैरे तर करून घेणार नाही? इथपर्यंत आपल्याला कळतं. पण पुन्हा तेच मी सांगेन, की हा माझा वेबिनार आहे. जे सांगेन ते खरं सांगेन, खोटं अजिबात सांगणार नाही, कारण का ते मला पटणार नाही. हे लगेच एका दिवसात येत नाही. तूप खाल्ल्याने रूप येत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो. ओके. आणि जेव्हा तुम्ही त्यात वेळ देता, अभ्यास करता प्रामाणिकपणे, तेव्हा नक्कीच तुम्हाला एक दिवस याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कळायला लागतात आणि क्लॅरिटी येते. ओके. पण मी इथे थोडंसं माझ्या पद्धतीने वेगळ्या काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, की त्या सोप्या करून दिलेल्या आहेत. जसं मी मगाशी म्हटलं ना, की मार्केटमध्ये काय झालं, की जेव्हा मी शिकलो तेव्हा मराठी, हिंदी, इंग्लिश बऱ्याच गोष्टी मी शिकायला गेलो. पण तेव्हा लोकं खूप किचकट करून काही गोष्टी शिकवतात. तर त्या किचकट गोष्टी मी काढून टाकल्यात आणि फक्त साध्या सोप्या भाषेमध्ये कसं आपल्याला हे शिकवता येईल किंवा साध्या सोप्या भाषेत कसं लोकांना कळेल, यासाठी मी थोडंसं ह्याच्यात प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी पण झालेला आहे. ओके, की बऱ्याचशा लोकांचे मला कमेंट आहेत, की "सर, अतिशय सोप्पं करून तुम्ही आम्हाला शिकवलंय, त्यामुळे आम्हाला लगेच कळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंद मिळतोय शिकताना." ओके आणि प्रॅक्टिस करताना पण आनंद मिळतोय. तर ह्या गोष्टी आहेत मित्रांनो, की खरंच आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्याचं समुपदेशन करता येतं का? हो, करता येतं. ओके आणि इतक्या गोष्टी आपल्याला त्याच्यावरून कळतात. पण मग तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो, की "सर ठीक आहे, तुम्ही आम्हाला हे सगळं सांगताय, पण खरंच आपल्याला इतक्या गोष्टी कळतात का स्वाक्षरीवरून? काय नक्की शास्त्र आहे? काय नक्की सिक्रेट आहे?" तर बघा, ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये ओके, कोणताही माणूस घ्या तुम्ही. 3 माध्यमातून व्यक्त होतो. ओके. 3 माध्यमातून. पहिलं माध्यम कुठलं? व्हर्बल कम्युनिकेशन जे आत्ता मी तुमच्याशी करतोय. म्हणजे शब्दांचा वापर. ओके. दुसरं जे आहे ते म्हणजे नॉन व्हर्बल की जिथे फक्त देहबोलीचा वापर केला जातो. बॉडी लँग्वेजचा वापर केला जातो. ओके. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे रायटिंग कम्युनिकेशन्स. याच्या व्यतिरिक्त जर कुठलं असेल, तर ते मला तरी माहिती नाहीये. हे 3च माध्यम आहेत, की ज्याच्यातून माणूस काय होऊ शकतो? व्यक्त होऊ शकतो. एक आहे शब्दांचा वापर करून, दुसरा आहे देहबोलीचा वापर करून आणि तिसरा आहे तो म्हणजे रायटिंग कम्युनिकेशन्स. मग आता तुम्ही म्हणाला, की सर याचा आणि आपल्या अभ्यासक्रमाचा संबंध काय आहे? आहे, संबंध आहे. खूप मोठा संबंध आहे. तुम्हाला माहिती आहे पूर्वी पत्रलेखन चालायचं. ओके. आता मी कोकणातला आहे आणि त्याच्यामुळे पत्रलेखन हे खूप जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, लिहिलेलं पण आहे. की कसं असायचं, की कोकणातून जेव्हा कोण एखादा चाकरमानी मंडळी जेव्हा मुंबईला यायचा, तेव्हा तो पत्र लिहायचा किंवा "बरे, मी गावावरून मुंबईला सुखरूप पोहोचलो. माझ्याविषयी काही काळजी नसावी. इकडे सगळं ठीक आहे आणि तुम्ही तुमची काळजी घ्या." असं तो पत्र लिहून गावी पाठवायचा आणि गावी पाठवल्याच्यानंतर गावची लोकं पण काय करायची, तो पत्र वाचायचीत आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून दुसरं पत्र लिहायचीत, की "तुझं पत्र आम्हाला मिळालं, लिहिलेला मजकूर समजला. असंच पत्र पाठवत जा, कुशाली कळवत जा, स्वतःची काळजी घे, कुटुंबाची काळजी घे, कामावरती जाताना सांभाळून जात जा आणि लवकरच पुढच्या सणाला गावाला ये." ओके. असं हे पत्रलेखन त्या काळी चालायचं. किती लोकांनी तो अनुभव घेतलेला आहे. त्यांनी इथे
मी टाईप करा. किती लोकांनी अनुभव घेतलेला आहे पत्रलेखनाचा? अंताक्षरी ना असायची त्या टायमाला, ₹1 मिळायची आणि ते कार्ड मिळायचं 25 पैशाला. बरोबर ना? आपल्या वेळेला ते 25 पैशाला एक कार्ड मिळायचं आणि ₹1 ती पूर्ण अंताक्षरी मिळायची. किती लोकांनी अनुभव घेतलेला आहे हा? चलो बघूया किती लोकांना अनुभव आलेला आहे. फास्ट. अरे वा! खूप लोकांनी घेतलेला आहे. ग्रेट. म्हणजे आमच्या कोकणातच नाही, बऱ्याच ठिकाणी हा प्रकार होता म्हणजे, आहे की नाही? येस, अंतर्देशीय बरोबर आहे, अंतर्देशीय पत्र. ओके. आणि एक ते कार्ड पण यायचं बघा. अंतर्देशीय पत्र पण होतं आणि एक कार्ड यायचं. त्याला पण काहीतरी वेगळंच आपण म्हणायचो. तो 25 पैशाला यायचा काहीतरी पोस्ट कार्ड, हां, तोच 25 पैशाला आणि हा ₹1 मिळायचा. येस, त्याच्यावरती ती हे लावून पाठवायला लागायची तिकीट. येस. तर खूप लोकांचे मेसेज येतात. मी. ओके, 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 ओके. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. येस, धन्यवाद. तर सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का, की काय होतं ते? तर एक साधं सरळ आहे, लक्षात ठेवा, की त्या भावना होत्या. ओके. एका व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीबद्दलच्या आणि तो त्या काय करायच्या? लिहून काढायचा. म्हणजे मनामध्ये आलेली भावना तो त्या कागदावरती उतरवायचा. येते लक्षात? मनामध्ये आलेली भावना ते कागदावरती उतरायचा. कारण का एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे बघा, माऊसकडे लक्ष द्या. ह्या पेनाला माहिती आहे का हो, की मला काय लिहायचंय ते? ज्या बोटांनी तो पेन पकडलाय, त्या बोटांना माहिती आहे का? त्या हाताला माहिती आहे का? बरं त्या वहीला माहिती आहे का? त्या पानाला माहिती आहे का, की आता माझ्यावरती काय लिहिलं जाणार आहे ते? म्हणजे पेनाला माहिती नाहीये, बोटांना माहिती नाहीये, हाताला माहिती नाहीये, त्या वहीला माहिती नाहीये, की माझ्यावरती आता एखादं पत्र लिहिलं जाणार आहे, एखादी सूचना लिहिली जाणार आहे, एखादी तक्रार लिहिली जाणार आहे, एखादा विनंती अर्ज लिहिला जाणार आहे, की एखादा बायोडेटा लिहिला जाणार आहे. नक्की माझ्यावरती काय लिहिलं जाणार आहे, हे त्या वहीला देखील माहिती नाहीये. मग हे माहिती कोणाला आहे? तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये त्या भावना येतात, ते विचार येतात आणि मग त्या भावना, ते विचार ती व्यक्ती काय करत असते, पेनाच्या माध्यमातून त्या वहीवरती लिहून काढत असते. ओके. आणि म्हणून इथे असं म्हटलं जातं, की ग्राफोलॉजी म्हणजे दुसरं-दुसरं काहीच नसून एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरावरून त्या व्यक्तीचं माइंड रीडिंग करणं होय. इथे लक्षात, की ग्राफोलॉजी म्हणजे काय? ही चौथी व्याख्या मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय, की ग्राफोलॉजी म्हणजे दुसरं-तिसरं काहीच नसून एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरावरून त्या व्यक्तीचं माइंड रीडिंग करणं होय. आणि ते कसं करायचं, त्यासाठीच आपण पुढच्या काही गोष्टी अभ्यासणार आहोत. ओके. तर किती लोकांना आवडेल हे माइंड रीडिंग शिकायला? त्यांनी येस टाइप करा आता. किती लोकांना आवडेल? त्यांनी येस टाइप करायचं आहे. बघूया किती लोकांना आवडेल. येस. एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्या व्यक्तीचं माइंड रीडिंग करायला किती लोकांना आवडेल? त्यांनी येस टाइप करायचं आहे. बघूया किती लोकांना इंटरेस्ट आहे. येस, फास्ट. अरे वाह! छान. खूप लोकांचे मेसेज येतायत. येस, येस, येस. अ, माझी इच्छा आहे की प्रत्येकाने व्यक्त व्हा. कारण का मी बघतोय मेसेज खूप येतात, पण तरी पण 50%च रेशो आहे. हा रेशो वाढला पाहिजे. 100% सगळ्यांनी मेसेज करणं गरजेचं आहे, असं मला तरी वाटतं. आणि कारण का तुम्ही जेवढे इन व्हाल ना ह्या सब्जेक्टमध्ये, तेवढं तुम्हाला विषय कळेल. नाहीतर काही वर तुमचं सगळं होणार. बघा कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही सहभागी होता ना, तेव्हा तुम्हाला त्यात रुची निर्माण होते आणि तुम्हाला त्या विषयाबद्दलची अधिक माहिती ही लवकर कळते. ओके. आणि त्यामुळे तुमचा सहभाग हा खूप गरजेचा आहे. येस, येस. मेसेज वाढतायत, मेसेज वाढतायत. ओके. ग्रेट, ग्रेट. चलो. आता बघा, थोडंसं पुढे जाऊया आपण, की जर आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्यांचं माइंड रीडिंग करायचं असेल, तर काय करावं लागेल? त्यासाठी आपण आता काही गोष्टी समजून घेणार आहोत. तर बघा, आपलं ना एक कोर्स आहे. ओके. बना स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ आणि सुरू करा स्वतःचा व्यवसाय. हा आपला कोर्स आहे आणि तो कोर्स ऑनलाईनच्या माध्यमातून आहे. कसा तो थोडक्यात तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे. पण त्या कोर्सचा अभ्यासक्रम खूप इंटरेस्टिंग आहे. तो अभ्यासक्रम तुम्हाला मी काय करणार आहे आता एक्सप्लेन करणार आहे. ओके. आणि तो अभ्यासक्रम सगळ्यांनी इथे अटेंड करा. खूप महत्त्वाचं आहे. ओके. म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. ओके. बघा, आपला जो अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमात काय शिकवलं जातं? तर सगळ्यात पहिला टॉपिक जो तुम्हाला शिकवला आहे, तो म्हणजे क्लॅरिटी. म्हणजेच काय? स्पष्टता.
एखाद्या व्यक्तीची सिग्नेचर जेव्हा तुमच्याकडे येते, तेव्हा त्या सिग्नेचर मधली क्लॅरिटी कशी आहे, याचा प्रथम तर आपल्याला काय करायचो, अभ्यास करायचा असतो. मग त्याच्यामध्ये ना अनेक टॉपिक्स आहेत. जसं की पहिलं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी असेल, तर मग तिच्याबद्दलचं काय विश्लेषण असेल? मधलं अक्षर अस्पष्ट असेल, तर तिच्याबद्दलचं काय विश्लेषण असेल? शेवटचं अक्षर अस्पष्ट असेल, तर तिच्याबद्दल काय विश्लेषण असेल? संपूर्ण स्वाक्षरीत जर का अस्पष्ट असेल, तर तिचं काय विश्लेषण असेल? असं तुम्हाला इन डिटेलिंगमध्ये काय केलं जातं? शिकवलं जातं. ओके. म्हणजे ह्या एका टॉपिकमध्ये किती टॉपिक आहेत? सब टॉपिक 4. पहिलं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी, मधलं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी, शेवटचं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी आणि चौथा टॉपिक कुठला? सगळंच अस्पष्ट असलेली स्वाक्षरी. ओके. तर हा पहिला टॉपिक तुम्हाला ह्याच्यात शिकवला जातो. दुसरा टॉपिक तुम्हाला जो शिकवला जातो तो म्हणजे साईज. एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी तुमच्याकडे आल्याच्या नंतर त्या स्वाक्षरीची साईज कशी आहे? मग त्या साईजनुसार तुम्हाला तिथे एक्सप्रेशन दिलं जातं. जसं की एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी ही कशी आहे? स्मॉल सिग्नेचर आहे. ओके. किंवा एखाद्या व्यक्तीची सिग्नेचर ही व्हेरी स्मॉल आहे. खूपच लहान आहे. ओके. किंवा एखाद्या व्यक्तीची सिग्नेचर मोठी आहे किंवा खूपच मोठी आहे. तर मग त्याचं विश्लेषण काय? हे तुम्हाला इन डिटेलिंगमध्ये शिकवलं जातं. म्हणजे स्मॉल सिग्नेचरचं विश्लेषण काय? व्हेरी स्मॉलचं काय आहे? बिगचं काय आणि व्हेरी बिगचं काय? ओके. असं वेगवेगळं तुम्हाला काय केलं जातं त्याच्यामध्ये शिकवलं जातं. म्हणजे याच्यामध्ये पण किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. ओके. खूप मोठा अभ्यासक्रम आहे. तुम्ही पुढे-पुढे बघाल तुमच्या पण म्हणजे तुम्हाला पण आश्चर्य वाटेल, की अरे एवढ्याशा सहीसाठी इतका मोठा अभ्यासक्रम आहे? बघा तिसरा टॉपिक सिग्नेचर डिरेक्शन याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे वर जाणारी स्वाक्षरी ज्याला आपण असेंडिंग म्हणतो. एक आहे स्ट्रेट सिग्नेचर म्हणजे सरळ रेषातली सिग्नेचर आणि तिसरं आहे खाली जाणारी स्वाक्षरी म्हणजे आपला डिसेंडिंग. म्हणजे किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये? 3 प्रकार आहेत. ओके. मग जर असेंडिंग असेल तर काय? डिसेंडिंग असेल तर काय? स्ट्रेट असेल तर काय? त्याच्यानंतर प्रेशर बघा काही लोकांना दाबून लिहिण्याची सवय असते. ते काही लोकं अगदी वरच्यावर लिहितात. मग त्याचं काय? कनेक्शन, सेल्फ आणि फॅमिली. त्याच्यानंतर स्टार्टिंग वर्ड्स ओके. त्याच्यानंतर अंडरस्कोप. अंडरस्कोपमध्ये पण जवळपास 7 ते 8 प्रकार आहेत. सिंगल अंडरस्कोप, डबल अंडरस्कोप, रिव्हर्स अंडरस्कोप, कटिंग अंडरस्कोप असे बरेचसे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण. त्यानंतर स्कॉर्पिओन्स, त्याच्यानंतर डॉट्स, त्याच्यानंतर प्रायोरिटी. डॉटमध्ये पण बरेचसे प्रकार आहेत. सिंगल डॉट, डबल डॉट, सेंटर डॉट, एंड डॉट असे बरेचसे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण. प्रायोरिटी, त्याच्यानंतर सर्कल, त्याच्यानंतर एक्स्ट्रा क्रिएटिव्हिटी. सर्कलमध्ये पण खूप प्रकार आहेत. हाफ सर्कल, फुल सर्कल पहिल्या अक्षराच्या भोवती. हाफ सर्कल, फुल सर्कल संपूर्ण स्वाक्षरीच्या भोवती. मग त्यात पण 5-6 प्रकार आहेत. सांगायचं तात्पर्य काय माहिती का? की एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्याचं जर का तुम्हाला माइंड रीडिंग करायला शिकायचं असेल, तर तुम्हाला हे 12 धडे ओके. हे 12 धडे परिपूर्ण शिकणं, अभ्यासणं खूप खूप गरजेचे आहेत. जर तुम्ही हे 12 धडे अभ्यासलात, तर गॅरंटी देतो तुम्हाला, की नक्कीच तुम्ही कुठल्याही व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्याचं माइंड रीडिंग करू शकता. ओके. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी शिकवणार आहे. अजिबात तुम्हाला कॉम्प्लिकेटेड मी करणार नाहीये, जसं इतर ठिकाणी केलं जातं. म्हणजे मी 7 ते 8 लोकांकडे शिकवलं आहे. पण तिथे शिकल्याच्या नंतर तिथे मी प्रश्न विचारायचो, की "सर तुम्ही म्हणताय, की सिग्नेचर खालून वर जाणारी असायला पाहिजे. का असायला पाहिजे?" तर त्यांचं उत्तर असं असायचं, की ग्राफॉलॉजीने सांगितलंय आणि मला ते कधीच पटलं नाही. कारण मी त्यांना असं म्हणायचो, की "बाबा रे, जर मी हे काम सुरू केलं, तर माझ्याकडे डॉक्टर्स येतील, इंजिनिअर्स येतील, माझ्याकडे ॲडव्होकेट येतील, पोलिस ऑफिसर येतील, शासकीय कर्मचारी येतील, वेगवेगळ्या क्षेत्रातली माझ्याकडे मंडळी येईल आणि ती माझ्याकडनं स्वाक्षरी एनालिसिस करून घेईल आणि मग त्याने जर मला विचारलं, की "बाबा रे सर, तुम्ही सांगताय, की स्वाक्षरी वर जाणारी असली पाहिजे, का?" त्याचं मला उत्तर द्या. तर मी त्याला जर सांगितलं, की स्वाक्षरी वर जाणारी पाहिजे, कारण का ग्राफॉलॉजीने सांगितलं, तर त्याला पटेल का? नाही पटणार. पण मला उत्तर मात्र हेच मिळायचं. मला सांगा, तुम्हाला हे उत्तर पटतंय का? जर मी तुम्हाला सांगितलं, की तुमची स्वाक्षरी खालून वर जाणारी असावी. का? तर ग्राफॉलॉजीने सांगितलंय. हे तुम्हाला पटतंय का? येस ओर नो? येस ओर नो? फास्ट. येस ओर नो? म्हणजे असं होतं लक्षात ठेवा. म्हणजे मी अनेक ठिकाणी माझं तेच व्हायचं, की मी शिकायचो. नाही मला पटायचंच नाही. अरे ग्राफॉलॉजी काही सांगेल, पण मला पटलं पाहिजे ना ते आणि जोपर्यंत मला पटत नाही, तोपर्यंत मी लोकांना नाही सांगू शकत ना. मला सांगा, की तुम्हाला जर का पार्ट टाईम इन्कम करायचा म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. पण तुम्हाला जर का हा विषयच पटला नाही, तर तुम्ही सांगाल का लोकांना? नाही सांगणार ना. मग तो तुम्हाला कन्विन्स झाला पाहिजे.
बरोबर की नाही? त्याच्यामुळे ना, मी नेहमी म्हणायचो, की मला नाही पटत आहे ते. ओके. त्यामुळे मी खूप सखोल अभ्यास केला ह्या गोष्टीचा आणि अभ्यास केल्याच्या नंतर आहे ना, मी माझ्या विद्यार्थ्यांना कसं शिकवतोय ते तुम्हाला मी थोडक्यात तिथे दाखवतो. ओके. आणि ते तुमच्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे. कारण का तुमच्या सहीसाठी पण मी सुरुवातीला सांगितलं होतं, की तुमच्या सहीसाठी पण मी काही तुम्हाला ॲडवाईस करणार आहे, की सही कशी असावी आणि कशी नसावी. ओके. त्यामुळे सगळ्यांनी आता कान देऊन ऐकायचं आहे. मी काही 2-4 तुम्हाला गोष्टी सांगतोय, की तुमच्या सहीमध्ये ते तुम्ही देखील बदल करू शकता आणि मी कशा पद्धतीने हा विषय शिकवतो ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, सिग्नेचर 3 डिरेक्शनमध्ये लोकं करतात. पहिलं म्हणजे वर जाणारी, दुसरं म्हणजे सरळ रेषेतली, तिसरं म्हणजे खाली जाणारी. हे 3च डिरेक्शन आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कोणीच सही वेगळी करत नाही. आता ग्राफॉलॉजीनुसार तुमची स्वाक्षरी सरळ रेषेत नसावी, ग्राफॉलॉजीनुसार तुमची स्वाक्षरी खाली जाणारी पण नसावी, तर तुमची स्वाक्षरी वर जाणारी असावी. ओके. पण आपण जेव्हा हे काम करतो, तेव्हा आपल्याला प्रश्न येऊ शकतो, की "सर का?" मॅडम का? तर आपण त्यांना ग्राफॉलॉजीने सांगितलं असं नाही सांगू शकत, कारण का ते लोकांना नाही पटणार. मग त्यांना पटवून देणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठीच मी ना तुम्हाला कसं शिकवतो हे तुम्हाला आता एक्सप्लेन करतोय. बघा, वर जाणारी स्वाक्षरी असावी त्यामागची कारणं काय? तर मला सांगा, आपण सगळेच तुम्ही, मी, आपण सगळेच आपण दिवस-रात्र मेहनत करतो, परिश्रम करतो. कशासाठी करतो? आहे तिथे थांबण्यासाठी, की आहे तिथून खाली जाण्यासाठी, की आहे तिथून वर जाण्यासाठी? तर तुमचं उत्तर काय येईल? सर आहे तिथून वर जाण्यासाठी म्हणजे ग्रोथ करण्यासाठी. म्हणजे आज जर का 10,000 कमवतोय महिन्याला, तर मला पुढे जाऊन 15,000 कमवायचे आहेत, 20,000 कमवायचे आहेत. आज जर का मी एखादा सुपरवायझर आहे, तर मला उद्या जाऊन मॅनेजर बनायचं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती दिवस-रात्र जे काही मेहनत करतोय किंवा एखादा जर व्यावसायिक असेल, तर आज समजा त्याचं ₹1,00,000 उत्पन्न आहे, त्याला 10,00,000चं उत्पन्न करायचं आहे. म्हणजे आज प्रत्येक व्यक्ती छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी जी काही मेहनत करतोय, ती कशासाठी करतोय? आहे तिथे थांबण्यासाठी करतोय, आहे तिथून खाली जाण्यासाठी करतोय मायनसमध्ये, की आहे तिथून वर जाण्यासाठी करतोय? तर आहे तिथून वर जाण्यासाठी करतोय. बस. हेच आहे सर आणि मॅडम, की आपली स्वाक्षरी ना सरळ नसावी. कारण का आपल्याला आहे तिथे नाही थांबायचं. आपली स्वाक्षरी ना खाली जाणारी पण नसावी. कारण आपल्याला मायनसमध्ये पण नाही जायचं, खाली पण नाही जायचं. आपली स्वाक्षरी वर जाणारी का असावी पाहिजे? कारण का आपल्याला देखील आपल्या आयुष्यामध्ये वर जायचंय, ग्रोथ करायची आहे, सक्सेस मिळवायचा आहे आणि म्हणून आपली स्वाक्षरी ही ग्रोथ करणारी असायला पाहिजे, खालून वर जाणारी असायला पाहिजे. किती लोकांना हे एक्सप्लेनेशन पटलं त्याने येस टाइप करा. बघूया किती लोकांना पटतंय. जर का अशा पद्धतीने तुम्हाला जर का हा टॉपिक शिकवलं, तर तुम्हाला नाही पटणार का? आणि तुम्ही लोकांना नाही पटवून देणार का? मला सांगा. किती लोकांना पटलं? काय माहिती आहे का, की हे पटवून देणं खूप गरजेचं आहे आणि तेच मी काय केलं ह्याच्यामध्ये शिकलो आणि म्हणून माझा कोर्स जास्त चालतो खरं सांगायचं तर. कारण का मी कधीच कुठल्या विद्यार्थ्याला सांगत नाही, की "अरे ग्राफॉलॉजीने सांगितलं." ओके. कारण का ग्राफॉलॉजी काही सांगेल, पण आज आपण लोकांना तोंड कसं द्यायचं? ओके. त्यांना आन्सर पाहिजे असतो, त्यांना उत्तर पाहिजे, त्यांना पटवून देणं गरजेचं असतं. ओके. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी काय करतो, हा कोर्स तुम्हाला शिकवत असतो. ओके. चला खूप लोकांचे मेसेज आले, की "सर येस म्हणून पटलं." ओके. चलो. तर तुम्हाला देखील आता काय करायचंय, तुमची स्वाक्षरी जर का सरळ रेषेतील असेल किंवा खाली जाणारी असेल, तर ती बदलायची आहे. तुम्हाला काय करायचंय, खालून वर जाणारी स्वाक्षरी काढायची आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके. ही तुम्हाला महत्त्वाची टिप दिली तुमच्या स्वाक्षरीसाठी. अजून तुम्हाला काही टिप्स द्यायच्या झाल्या, तर ठीक आहे, आपण एखाद दुसरे टॉपिक घेऊया. ओके. कारण का शेवटी तुमचा अमूल्य असा वेळ तुम्ही मला देतात. ठीक आहे. डॉटबद्दल घेऊया चला. जर तुमच्या स्वाक्षरीमध्ये डॉट 2 व्यक्तींच्या मध्ये असेल, तर तो काढून टाका. ओके. उदाहरणार्थ A.K कदम असं मगाशी आपण ती स्वाक्षरी पाहिली असेल. तर अशा पद्धतीने जर का तुमचं डॉट असेल ना, तर तो काढून टाका. येते लक्षात? आता तुम्ही म्हणाल, "का सर?" तर मी तुम्हाला हे नाही म्हणणार ग्राफॉलॉजीने सांगितलं. कारण का मी कधीच असं कोणाला सांगत नाही. मी प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करतो. तर बघा, पुन्हा तोच टॉपिक आहे, की आपण आपल्या शाळेमध्ये शिकलेलो आहोत. आपल्या गुरुजींनी, आपल्या बाईंनी आपल्याला व्याकरण शिकवलेलं आहे, की वाक्यामध्ये पूर्णविराम असतो, स्वल्पविराम असतो. बरोबर की नाही? म्हणजे वाक्य सुरू असेल, तर तिथे आपण काय करतो स्वल्पविराम देतो आणि जिथे वाक्य संपतं, तिथे आपण काय करतो पूर्णविराम देतो. ओके. आठवतंय ना सगळ्यांना स्वल्पविराम, पूर्णविराम? कारण का खूप वर्ष झालीत आपल्या शाळा सोडून, बरोबर की नाही? तर मग तो पूर्णविराम म्हणजे काय, की ते वाक्य संपलं, शेवट. तिथून पुढे नवीन वाक्य. आपल्याला आहे ना संपवायचं नाहीये. येतंय लक्षात?
आपल्याला ना थांबवायचं नाहीये. जेव्हा कुठली व्यक्ती जेव्हा एखादं वाक्य लिहितं, तेव्हा तो डॉट काढतो म्हणजे काय करतो? ते वाक्य थांबवतो. बरोबर की नाही? ते वाक्य संपवतो. त्या वाक्याचा शेवट करतो. आपल्याला थांबवायचं नाही, शेवट करायचं नाही, काहीच करायचं नाही. आणि म्हणून 2 व्यक्तींच्या मध्ये कधीच डॉट नसावा. क्लिअर तुम्हाला? खूप महत्त्वाचं आहे. मोठा टॉपिक आहे, तर तुम्हाला कोर्समध्ये मी इन डिटेलिंगमध्ये शिकवेन. पण आत्ता मात्र तुमच्यासाठी मी काय केलंय, थोडक्यात सांगितलेलं आहे, की तो डॉट तिथे नसावा. कुठे असावा, कसा असावा ते तुम्हाला मी कोर्समध्ये शिकवेन. पण हे लक्षात ठेवा, की 2 व्यक्तींच्या मध्ये तुम्हाला डॉट नाही पाहिजे. ग्राफॉलॉजीमध्ये डॉटला ऑल म्हणतात. म्हणजे काय भिंत. ओके. तर ती तिथे नसावी. ओके. ही दुसरी टिप झाली तुमच्यासाठी, की डॉट 2 व्यक्तींच्या मध्ये असेल तुमच्या ते काढून टाका. तिसरी अजून एक तुम्हाला टिप देतो आणि तिसरा एक टॉपिक तुम्हाला मी सांगतो वर्तुळचा. ओके. की बऱ्याच लोकांच्या स्वाक्षरीमध्ये मी पाहिलेलं आहे, की स्वाक्षरीमध्ये ना सर्कल करतात ती लोकं सर्कल. तर मी इथे तुम्हाला असं सांगतो, की स्वाक्षरीमध्ये वर्तुळ नसावा. का नसावा? तर त्यामागची कारणं तुम्हाला मी सांगतो. चला एक्सप्लेन करू तुम्हाला. समजा ठीक आहे. तुम्ही मार्केटमध्ये जाता. ओके. मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर एखादं सुंदर असं झाड तुम्हाला तिथे दिसतं नर्सरीवाल्याकडे आणि तुम्ही ते विकत घेता. त्याला विकत घेतल्याच्यानंतर तुम्ही त्याला घरी आणता आणि घरी आणल्याच्या नंतर तुम्ही त्याला एका कुंडीमध्ये लावता. ओके. आणि कुंडीमध्ये लावल्याच्या नंतर तुम्ही त्याला रोज पाणी टाकताय. त्याला 15-20 दिवसांनी त्याला खत टाकताय. म्हणजे एक चांगलं त्याचं संगोपन तुम्ही करताय. ओके. का? तर त्यांनी चांगलं वाढावं, फुलं द्यावी, फळं द्यावी किंवा चांगला ऑक्सिजन द्यावा, ही तुमची प्रामाणिक इच्छा आहे किंवा तुमचं ते एक ध्येय असतं. आता होतं काय? तुम्ही तुमचा प्रामाणिक प्रयत्न करताय, ओके, त्या झाडाला वाढवण्याचा. पण काही दिवसांनी कावळे येतात, चिमण्या येतात, कबुतरं येतात आणि त्या झाडाची पानं, त्या झाडाची फुलं फुलं तोडायला सुरुवात करतात. मग आपल्याला काय वाटतं, "अरे, आता काय करायचं?" ओके. मग आपण मार्केटमध्ये जातो आणि मग एक जाळी घेऊन येतो. ओके. आणि ती जाळी आणून त्या झाडाला कुंपण घालतो. बरोबर की नाही? त्या कुंडीला, त्या झाडाला पूर्ण असं ते कुंपण घालतो. खालून वरून सगळं कुंपण घालतो. आता कुंपण घातल्याच्या नंतर आपण पाणी त्याला रोज टाकतोय. ओके. 15 दिवसातून त्याला खत आपण नियमित टाकतोय. पण मला एक प्रश्न असा आहे, की ते जे झाड आहे ते हवं तेवढं ग्रोथ करेल का? त्याची वाढ हवी तेवढी होईल का? तुम्हाला काय वाटतं? येस ओर नो? ते मरणार नाही आहे झाड. का? कारण का त्याला पाणी मिळतंय, त्याला खत मिळतंय, त्यामुळे ते मरणार नाहीये. पण त्याची हवी तेवढी ग्रोथ होईल का? जर त्याच्या अवती-भोवती सर्कल हे असेल तर, कुंपण असेल तर. काय वाटतं तुम्हाला? येस ओर नो? सांगा मला. बघा, काय माहिती का? येस, बऱ्याच लोकांचे मेसेज येतात, की "नो सर." साधन सिंपल आहे बघा. मी ना काही रॉकेट सायन्स सांगत नाही तुम्हाला. साधं आणि सिंपल गणित आहे, की ते झाड मरणार नाहीये, पण त्याची हवी तेवढी ग्रोथ होणार नाही. बरोबर की नाही? सेम तसंच आहे. आपण दिवस-रात्र मेहनत करतोय, प्रयत्न करतोय, पण जर आपण आपल्या अवती जर का कुंपणं घातलेली असतील, तर आपली ग्रोथ होईल का हो? आपली वाढ होईल का हो? नाही होणार. ओके. म्हणजे काय, की ते झाड लावण्यामागचं उद्दिष्ट काय होतं, की ते चांगलं वाढावं, त्याला चांगली फळं यावी, फुलं यावी, चांगलं ऑक्सिजन मिळावा. ते ध्येय साध्य होईल का हो? नाही होणार. आणि म्हणून ते कुंपण नसावं. तसंच आपल्या पण स्वाक्षरीमध्ये ते कुंपण नसावं. जर आपली ध्येय मोठी असतील, जर आपलं ध्येय असतील, की आपल्याला मोठं बनायचं आहे, आपल्याला ग्रोथ करायची आहे, एका विशिष्ट लेव्हलला आपल्याला पोहोचायचं असेल, तर आपल्याला देखील आपल्या अवती कुंपण नको आहे. आपल्याला मोकळं राहायचं आहे. फ्रीडम पाहिजे. ओके. तरच ग्रोथ अपेक्षित आहे. संकट येणार, त्रास होणार. ओके. इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. पण त्याच्या पुढे आपल्याला जायचंय हे मात्र आपल्याला विसरायचं नाहीये. ओके. आणि म्हणून हा जो सर्कल आहे, तो सर्कल कम्फर्ट झोनमध्ये आपल्याला आणतो आणि त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे लक्षात ठेवा. ओके. आणि म्हणून हा सर्कल नसावा. तर तुमच्या सहीमध्ये जर सर्कल असेल, तर तो काढा. एवढंच मी तुम्हाला सांगेन. ओके. तर अशा पद्धतीने मी हा ग्राफॉलॉजीचा विषय शिकवतो. तुम्हाला आवडेल का हा संपूर्ण विषय माझ्याकडून शिकवायला? अशाच पद्धतीने. जर आवडणार असेल तर येस टाइप करा.
किती लोकांना आवडेल माझ्याकडून अशा पद्धतीने शिकवायला? मी अजिबात तुम्हाला हे नाही सांगणार की ग्राफॉलॉजीने सांगितलं. ओके, म्हणजे तुम्ही मला प्रश्न विचारा की सर हे डॉट इथेच का? मी नाही म्हणणार ग्राफॉलॉजीने सांगितलं. सर हे असंच का? मी नाही सांगणार का? मी तुम्हाला पटवून देईल. एक्झाम्पल देईन तुम्हाला मी. ओके, म्हणजे अगदी दैनंदिन जीवनातली उदाहरणं देईन. ओके, म्हणजे अगदी चला डॉट बद्दल तुम्हाला सांगतो. चला अजून एक टिप तुम्हाला देतो. तुमच्या स्वाक्षरीमध्ये डॉट कुठे असावा? तर सेंटरला असावा. पण त्याची एक वेगळी पद्धत आहे ती तुम्हाला कोर्समध्ये शिकवेन. मधोमध असावा. तुमच्या स्वाक्षरीच्या मधोमध असावा. मग आता इथे काही लोक म्हणतात, "सर का?" मी एवढंच सांगतो, की त्यामागे शास्त्र काय आहे? तर मी एक्सप्लेन असं करतो, की ग्राफोलॉजीने सांगितलं म्हणून नाही, तर मी सांगतोय म्हणून तो डॉट तिथे टाका. मधोमध का असावा? तर मला सांगा, जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो आणि भाजी घेतो भाजीवाल्याकडनं, तो भाजीवाला काय करतो? असा काटा पकडतो, ओके. एका तराजूमध्ये वजन काटा टाकतो आणि एका तराजूमध्ये भाजी टाकतो. बघा मी काय म्हणतो सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. ओके, की मी कसा शिकवणार आहे तुम्हाला हा विषय. ओके, कारण हे खूप महत्त्वाचं असतं. मी तुम्हाला सांगतो, की मी लाखो रुपये भरून लोकांकडे कोर्सेस केले आहेत. पण कधी-कधी असं झालं होतं, "अरे, का भरले?" म्हणजे तो खूप एक्सपर्ट आहे, पण त्याची भाषाच मला कळत नाहीये. काय फायदा आहे त्या गोष्टीचा? म्हणजे होतं असं कधी-कधी, की इतकं चिकित्सक आणि इतकी वेगळी ती भाषा, ती कॉम्प्लिकेटेड लँग्वेज, ओके. तो अलंकारिक टोन आणि तो अलंकारिक सगळा नाही कळत. इकडून येतं आणि इकडून सोडून जातं. मी वेगळ्या पद्धतीने शिकवतो आणि माझी पद्धत ही आहे, की आपण बाजारात गेल्याच्या नंतर भाजीवाला काय करतो, वजन काटा म्हणजे तागडी घेतो आणि मध्ये असं पकडतो. एका बाजूला वजन टाकतो आणि एका बाजूला भाजी टाकतो आणि तो काय करतो, मधला जो काटा असतो तो बॅलन्स करतो, बॅलन्स. ओके. आणि ते बॅलन्स झालं, की तो आपल्याला आपल्या पिशवीमध्ये भाजी देतो. म्हणजे काय, की दोन्ही बाजूला तो काय करतो, प्रथमतः बॅलन्स करतो आणि ते बॅलन्सिंग त्याला कुठे कळतं? त्या मधल्या काट्यावरनं. सेम आपल्या स्वाक्षरीच्या मधोमध डॉट का असला पाहिजे? कारण का आपल्याला आपलं लाईफ बॅलन्सिंग करायचंय. ओके. आणि ते बॅलन्सिंग करण्यासाठी तो जो डॉट आहे, तो तिथेच असणं गरजेचं आहे, मधोमध सेंटरला. मग तो 1 असावा की 2 असावे, बरोबर की नाही? हे तुम्हाला मी कोर्समध्ये शिकवेन. पण अशा पद्धतीने मी तुम्हाला काय करणार आहे ते एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे साधं, सोपं, सरळ शास्त्र आहे. फक्त तुमची भूक पाहिजे की मला शिकायचं आहे. फक्त तुमची भूक पाहिजे की मला पैसा कमवायचा आहे. फक्त तुमची भूक पाहिजे की मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. फक्त तुमची भूक पाहिजे की येस मला काहीतरी पार्ट टाईम इन्कमची गरज आहे. आणि ती जर असेल ना, तर मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हाला मी प्रॉमिस करतो की अशाच साध्या-साध्या, सोप्या-सोप्या दैनंदिन जीवनातल्या उदाहरणासहित मी तुम्हाला हा विषय हसत-खेळत खूप चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो आणि तुम्ही ते शिकू शकता. ओके. तर हे 12 टॉपिक आहेत. ते तुम्हाला मी अशा पद्धतीने काय करणार आहे, शिकवणार आहे आपल्या कोर्समध्ये. आता थोडंसं पुढे जाऊया आपण, की अजून काय आहे ह्या कोर्सबद्दल. तर त्या कोर्समध्ये तुम्हाला अजून मी काय शिकवणार आहे, तर स्वाक्षरीवरून स्वभाव कसा ओळखायचा, स्वाक्षरीवरून यश अपयश कसं ओळखायचं, स्वाक्षरीवरून नातेसंबंध कसे ओळखायचे, व्यक्तिमत्व कसं ओळखायचं, आत्मविश्वास कसा ओळखायचा, मनोवस्था कशी ओळखायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलिंगमध्ये मी शिकवणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊया, की अजून काय तुम्ही ह्याच्यात सर आम्हाला शिकवणार आहात? तर प्रॅक्टिकली स्वाक्षरी विश्लेषण कसं करायचं, ते देखील तुम्हाला शिकवणार आहे. आदर्श स्वाक्षरी कशी असावी, हे देखील तुम्हाला शिकवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जेव्हा एखादी व्यक्ती स्वाक्षरी घेऊन येते, तेव्हा ती का येते? तर ती कुठल्यातरी अडचणीमध्ये आहे. काहीतरी समस्या आहे त्या व्यक्तीला, बरोबर की नाही? तर मग त्या समस्येवरती आपण उपाय कसे द्यायचे? ओके. हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जाईल. महत्त्वाच्या काही तुम्हाला टिप्स दिल्या जातील, काही सिक्रेट तुम्हाला सांगितले जातील, की जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स हा हाय लेव्हलला असला पाहिजे नेहमीच. ओके. त्यामुळे नुसता कोर्स देणार नाही, तर ते कोर्स दिल्याच्या नंतर तुम्ही पुढे कसं जायचं, काम कसं सुरू करायचं, हे देखील तुम्हाला मी शिकवणार आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. मी आत्तापर्यंत अनेक कोर्सेस केलेले आहेत. आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयांचे 55-60 वेगवेगळे कोर्सेस मी केले आत्तापर्यंत. पण एक तुम्हाला मी सांगतो मार्केटमधलं, की सगळेजण फक्त तुम्हाला अभ्यासक्रम शिकवतात. बस. व्हॉट इस द नेक्स्ट? पुढे काय? हे कोणच शिकवत नाही. कारण का झाकली मूठ सव्वा लाखाची लक्षात ठेवा. आणि हे मी चांगला अनुभव घेतलेला आहे. ओके.
म्हणजे त्यांचं एवढंच म्हणणं आहे की मी शिकवलं, आता तुला तुझं बघायचं काय करायचं ते. मी इथे तसं नाही केलं. तुम्हाला तो विषय शिकवला, 12 टॉपिक तुम्हाला शिकवले. त्याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी शिकवतोय. कारण का हे खूप महत्वाचं आहे ना, की दिलेल्या ज्ञानाचा तुम्ही वापर कसा करायचा, हे देखील तुम्हाला मी ह्याच्यामध्ये शिकवणार आहे. मग अजून एक महत्वाचं, की सर ठीक आहे तुम्ही सगळं बोलताय, पण इन्कमचं कसं काय? येस. 2 लेक्चर असतील माझे तुमच्यासाठी. एक पहिला असेल तो म्हणजे व्यवसाय मार्गदर्शन, की एकही रुपया खर्च न करता आपण हा व्यवसाय कसा करू शकतो आपल्या मोबाईलवरून. एकही रुपया खर्च न करता आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात कशी करू शकतो, ओके. आणि ती लाखो लोकांपर्यंत कशी पोहोचवू शकतो. हे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला ह्याच्यामध्ये मी करणार आहे. म्हणजे इव्हन ChatGPT, एआय याचा आपण वापर कसा करू शकतो आपल्या व्यवसायासाठी, इथपर्यंत तुम्हाला मी इन डिटेलिंगमध्ये शिकवणार आहे. ओके. त्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तुम्हाला हा कोर्स केल्याच्यानंतर तुमच्यासमोर प्रश्नचिन्हच नसणार आहे, की आता पुढे काय करू? कारण का आत्तापर्यंत मी माझा तुम्हाला अनुभव सांगतो, की माझ्याकडे कोर्स केल्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याने मला असं नाही विचारलं, की "सर आता पुढे काय करू?" म्हणून. कारण का त्याला पूर्ण क्लॅरिटी मिळते. ओके. तुमच्या मनात एक प्रश्न असेल, की "सर ठीक आहे, इथपर्यंत आम्हाला सगळं कळलं. पण सर स्कोप आहे का ह्या फील्डमध्ये? जर आम्ही ठरवलं आमची नोकरी, आमचा व्यवसाय, आमचं घरदार सांभाळून पार्ट टाईममध्ये आम्ही हा व्यवसाय जर करायचं ठरवलं, तर स्कोप आहे का?" तर स्कोप खूप मोठा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके. स्कोप खूप मोठा आहे. तुम्ही पर्सनल सिग्नेचर एनालिसिस करू शकता, तुम्ही ग्रुप सिग्नेचर एनालिसिस करू शकता, तुम्ही कॉर्पोरेट लेव्हलला काम मिळवू शकता, तुम्ही मॅट्रिमोनीसाठीचं काम मिळवू शकता. स्कोप मोठा आहे. म्हणजे आपण म्हणतो की नाही, की विकणाऱ्याची माती पण विकली जाते. पण ती विकणं गरजेचं आहे. तुम्ही जर का हे केलंत, तर नक्कीच तुमचं पण घेतलं जाणार ना. कारण का आज मला सांगा, प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्यातरी समस्येमध्ये आहे. त्यामुळे ती प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठेतरी जातेच ना मार्गदर्शन करण्याला. बरोबर की नाही? कोण वास्तुशास्त्रज्ञाकडे जातंय, कोण ग्रहशास्त्रज्ञाकडे जातंय, कोण बरेचसे आजकाल तुम्हालाही माहिती आहे सगळ्या काही गोष्टी आहेत. ओके. कोण अंकशास्त्रवाल्याकडे जातंय, कोण कुंडली बघतोय, कोण हस्तरेषा बघतोय, कोण अजून काही बघतंय. ओके. कोण कुठे जाऊन शांती करतंय. त्यामुळे प्रत्येक जण कुठे ना कुठे अडचणीत आहे. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, की स्कोप खूप मोठा आहे, पण तुम्ही किती प्रेझेंट करणार आहात, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही प्रेझेंट करण्यासाठी काय-काय करावं लागतं, हे सगळं मी तुम्हाला हेल्प करणार आहे त्यासाठी. त्यामुळे त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, की कॉर्पोरेटला ना खूप मोठं मार्केट आहे. एका स्वाक्षरीचे काही लोकं 10,000 पण घेतात, काही लोकं 15,000 पण घेतात, तर काही लोकं अगदी 5,000-6,000 पण घेतात. म्हणजे माझ्याच बऱ्याचशा ओळखीमधल्या तुम्हाला मी सांगतोय, की 5,000-5,000, 6,000 पण एका सिग्नेचर एनालिसिसचे घेतात. मी शिकवण्याचे पण इतके घेत नाही. ओके. खूप मोठं आहे आणि हल्ली काय झालंय कॉर्पोरेटला ग्राफॉलॉजी कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे जे एच-आर असतात ना, ओके. त्या एच-आर लोकांना हे ट्रेनिंग कंपल्सरी केलेलं आहे किंवा मग बरीचशी कंपनी काय करते, फ्रीलान्सिंग ग्राफॉलॉजिस्टला अपॉइंटमेंट करते. आता तुम्ही म्हणाल, "सर त्यांचा काय संबंध आहे?" तर आहे ना. तुम्ही कधी अनुभव घेतलात का, की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, तेव्हा तुमच्या इंटरव्ह्यू चालू असताना तुमच्या बायोडाटामध्ये सगळं लिहिलेलं असतं. तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचं सगळं लिहिलं असतं. तरी देखील तो समोरचा एच-आर तुम्हाला सांगतो, की साइन प्लीज. कधीतरी आपण विचार केलाय का, की सही का करायला सांगितली असेल? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या सहीवरून तुमचं एनालिसिस केलं जातं, की हा कॅन्डिडेट आपल्या कंपनीसाठी योग्य आहे का? ग्रोथ देणारा आहे का? हे एनालिसिस केलं जातं. येतंय लक्षात? त्यामुळे खूप मोठा स्कोप आहे. मॅट्रिमोनी साइटचं जर तुम्ही म्हणाल ना, तर तुम्हाला माहिती आहे झी मराठीची एक जाहिरात होती, की कुंडली जुळेल की नाही माहिती नाही, पण मन जुळणं गरजेचं आहे. आपण टेस्टचं बघतोय, की ग्राफॉलॉजीवरून काय आपण बघितलं, की माइंड रीडिंग करणारं शास्त्र आहे. 2 व्यक्तींच्या स्वाक्षरी घेतल्या जातात आणि त्याच्यावरून त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं. मॅरिट काउन्सिलिंग केलं जातं. म्हणजे सांगायचं तात्पर्य मला तुम्हाला एवढंच आहे, की स्कोप खूप मोठा आहे. तुम्हाला किती गरज आहे पार्ट टाईम इन्कमची, तुम्हाला किती गरज आहे पैशाची, तुम्हाला किती गरज आहे एका वेगळ्या करिअरची, तुम्हाला किती गरज आहे तुमचं अस्तित्व निर्माण करण्याची, तुम्हाला किती गरज आहे तुमची ध्येय, तुमचे स्वप्न, तुमची इच्छा पूर्ण करण्याची. त्याच्यावरती स्कोप आहे. येतंय लक्षात. खूप मोठा स्कोप आहे. पुढे जाऊया. बघा अनेक लोकांना ओके. मानसिक स्वास्थ्य पाहिजे. त्याच्यानंतर अनेक लोकांना आनंदी जीवन जगायचं आहे, अनेक लोकांना सुखी संसार करायचा आहे, अनेक लोकांना आत्मविश्वास वाढवायचा आहे, अनेक लोकांना आयुष्यात यशस्वी बनायचं आहे, अनेक लोकांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, अनेक लोकांना जीवनात सकारात्मक बदल घडवायचा आहे. अशा अनेकांना आपल्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ओके. खूप लोकांना गरज आहे. आत्ता जर इथे ह्या लाईव्ह वेबिनारमध्ये जर का मी म्हटलं ना,
की तुम्ही प्रत्येकाने आपापली स्वाक्षरी माझ्याकडे पाठवा, मी तुम्हाला तुमच्याबद्दल सगळं सांगतो. मला माहिती आहे जेव्हा मी कमेंट करायला सांगतो ना, तेव्हा जे करत नाहीत ना, ते पण लगेच स्वाक्षरी पाठवतील. येतंय लक्षात? ते पण लगेच स्वाक्षरी पाठवतील. म्हणजे इतकं आहे. फक्त तुम्हाला पोचायचं आहे. ओके. लोकं सहज तुमच्याकडे येतात आणि सहज तुमच्याकडनं ते विश्लेषण करून घेतात. त्यामुळे खूप मोठा स्कोप आहे. फक्त इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो पण, कारण का हा माझा वेबिनार आहे. मी अजिबात चुकीच्या कमिटमेंट देत नाही. सुरुवात पार्ट टाईमनी करा. फुल टाईम नका उतरू. ओके. फुल टाईम नाही. कारण आपण ना जबाबदारीवाले आहोत. आपल्याकडे काही जबाबदाऱ्या आहेत. कोणाचं भाडं असेल महिन्याचं, कोणाच्या घराचा ई-एम-आय असेल, कुणाच्या मुलांचं शिक्षण असेल, कुणाचा आजारपण असेल. त्यामुळे लगेच हातचं सोडून पळत्याच्या मागे नका लागू. कदाचित याच्या अगोदर तुम्ही कुठल्या वेबिनारमध्ये कोणाचं ऐकलं नसेल असे. ओके. कारण का जो तो फक्त स्वतःचं पोट भरायला बसलेला आहे. पण मी तसं नाही करत. मी स्पष्ट बोलतो सगळ्यांना, की नका. पार्ट टाईममध्ये या, फुल टाईम नका करू. ओके. हळू काम सुरू करा. तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला काम करायचं आहे. तुम्हाला काय हा काम करण्यासाठी किंवा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची गरज नाहीये. तुम्हाला फक्त कोर्स करायचा आहे फक्त. कोर्स केलात की हा व्यवसाय तुम्ही एकही रुपया खर्च न करता करू शकता. कसा त्याचं सगळं प्रशिक्षण मी तुम्हाला देणार आहे. त्याचं टेन्शन नाही तुम्हाला. त्यामुळे पार्ट टाईममध्ये करा. हळू तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. हळू तुमच्याकडे पैसा यायला लागेल आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या पगारा इतका पैसा मिळायला सुरुवात होईल, तेव्हा मात्र तुम्ही काय करा, फुल टाईमचा विचार करा. पण लगेच करू नका. काय माहिती का, आपण ना सर्वसामान्य माणसांना खूप भावनिक असतो, इमोशनल असतो. म्हणजे काय होतं, कोणीतरी असं वेबिनार घेतो, खूप मोटिव्हेशन देतो आपल्याला, की तुम्ही माझा हा एक कोर्स करा, तुम्ही बंगला घ्याल, गाडी घ्याल, फ्लॅट घ्याल, तुम्ही महिन्याला लाखो कमवाल आणि आपण बिचारे काय करतो, 4 पैसे गाठीला ठेवले असतात आणि लगेच टाकून मोकळे होतो. म्हणजे मी देखील खूप ठिकाणी फसलोय. आणि आपण टाकतो आणि आपण कोर्स करतो, सगळं करतो आणि आपल्याकडे काहीच होत नाही. बंगला, गाडी सोडा हो, आहे त्या फ्लॅटची ई-एम-आय भरण्याची आपल्याला वाईट परिस्थिती येते. आणि मग आपण नशिबाला, कर्माला, लोकांना, जगाला दोषण्यास सुरुवात करतो. माझं सांगणं एवढंच आहे, की हातचं सोडून पळत्याच्या मागे नाही लागायचं. पार्ट टाईममध्ये आपण काय करायचं, काम हे सुरू करायचं. हळू आपल्याला आनंद मिळत जाईल, हळू आपल्याला कॉन्फिडन्स येत जाईल, हळू आपल्याला पैसा मिळत जाईल. आणि ज्यावेळी आपल्याला असं वाटेल, की येस आता मी फुल टाईममध्ये करायला काही हरकत नाही, तेव्हा तुम्ही कॉन्फिडेंटली करू शकता. काहीच अडचण नाहीये. किती लोकांना मी जे सांगतोय ते पटतंय त्यांनी येस टाइप करा. बघूया किती लोकांना पटतंय. कारण का सत्य लोकांना पटत नाही लक्षात ठेवा. आणि मी जर खोटं-खोटं इथं बोललो ना तुम्हाला, बऱ्याच लोकांना पटेल, की येस सर तुम्ही बरोबर बोलताय. मी आता सगळं सोडतो आणि तुमच्याबरोबर लागतो. खोटं लोकांना लगेच पटतं आणि लोकं पैसे पण टाकतात. मला मला खूप लोकांचे मेसेज येतात, खूप लोकांचे फोन येतात, "सर मी ऑलरेडी ना ₹30,000 टाकलेत. मला काहीच फायदा झाला मग तुमच्याकडे फायदा होईल का?" काय बोलतात? "मी ऑलरेडी 25,000 टाकलेत, मी 50,000 टाकलेत. मला कुठेच फायदा झाला. तुमच्याकडे होईल का?" मी आधीच सांगतोय. मी तर एवढे पैसे आयुष्यात कधी कोणाकडनं घेतले नाही, घेणार पण नाहीये. पण, पण एवढंच सांगेन, की पार्ट टाईममध्ये सुरू करा आणि पार्ट टाईममध्ये रिस्क नाहीये. येस, तुम्हाला फुल टाईममध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी माझी आहे. पण सुरुवात मात्र आपल्याला काय करायची आहे, पार्ट टाईममधून करायची आहे. ओके. वेळ लागेल असं पण नाहीये. हे एवढं सोपं, साधं सोप्पं आहे ना, मी तुम्हाला एवढं सांगतो, की महिनाभरात पैसे कमवायला सुरुवात कराल. किती? महिनाभरात. ओके. सहज एखादी व्यक्ती तुम्हाला ₹500,000 सहज देते एखाद्या काउन्सिलिंगची. एखाद्या स्वाक्षरीची सहज देते. ₹500 तर कुठेच नाही गेले एका स्वाक्षरीचे. किती मिनिटं लागतात? अर्धा, पाऊण तास, 1 तास. मला सांगा 1 तासाच्या प्रोसेसला तुम्हाला ₹500 मिळतात. आहे असा कुठल्या बिझनेस मार्केटमध्ये? 1 तासाचं फक्त. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की आहे सगळं चांगलं आहे, पण थोडासा तुम्हाला वेळ द्यावा लागेल, अभ्यास करावा लागेल. बाकी काही अडचण नाहीये. बाकी मी बसलोय. ओके. तर असं सगळं आहे. संधी खूप मोठी आहे. तुम्हाला स्वतःला डिसिजन घ्यायचा आहे. पुढे जाऊया आता. येस, ह्या कोर्सचे अजून काही वेगळे फायदे आहेत का? येस, खूप फायदे आहेत, पण मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो, की सगळ्यात पहिला फायदा म्हणजे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात त्याचा जबरदस्त फायदा होतो. का? कारण का तुमची स्वाक्षरी देखील तुम्ही आदर्श करून घेता ह्याच्यामध्ये. बरोबर की नाही?
तुम्ही स्वतःचं स्वाक्षरी विश्लेषण सेंटर सहज सुरू करू शकता. स्वतःच्या नावापुढे तुम्ही स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ लिहू शकता. तुम्ही खालील विषयांवरती सहज विश्लेषण करू शकता. स्वभाव ओळखणे, यश अपयश, नातेसंबंध, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, प्रगती, अधोगती सगळ्या गोष्टीवरती तुम्ही काउन्सिलिंग करू शकता. तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेतील स्वाक्षरी विश्लेषण करू शकता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 3 वेगवेगळ्या भाषांसाठी 3 वेगवेगळे कोर्सेस मार्केटमध्ये चालतात. ओके. का? कारण का त्यांचा कमवायचा धंदा आहे. स्पष्ट बोलू तुम्हाला. इथे एका कोर्समध्ये तुमच्या तिन्ही भाषांमधलं होऊ शकतं. काही टेन्शन घेण्याची गरज नाही, काही वेगळा कोर्स करण्याची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःची नोकरी, व्यवसाय सांभाळून स्वतःच्या वेळेनुसार स्वतःच्या मोबाईलवरून महाराष्ट्रभर, जगभर कुठेही स्वतःचा पार्ट टाईम व्यवसाय करू शकता. काहीच अडचण नाही आहे. ओके. हे इतके सगळे फायदे आपल्या कोर्सचे आहेत. ओके. आता सगळ्यात आपल्या संस्थेबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो, की आपली जी संस्था आहे, ती धर्मादाय उपायुक्तांकडे नोंदणीकृत आहे, शासन मान्य आहे आणि आपली संस्था शासनाच्या 7 ते 8 डिपार्टमेंटला असोसिएट आहे. ओके. ज्याच्यामध्ये नीती आयोग आहे, आयुष मंत्रालय आहे, स्किल इंडिया आहे. आपण ISO सर्टिफाईड देखील आहोत. काहीच अडचण नाहीये. तुम्ही आमच्याकडनं कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीचं सर्टिफिकेट आम्ही देणार आहे. ओके. ज्याच्यावरती आमचं रजिस्ट्रेशन नंबर असेल, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असेल, सगळे लोगो असतील आणि तुम्हाला प्रॅक्टिशनर म्हणून सर्टिफिकेट मिळणार आहे. ओके. आत्तापर्यंत आमच्या अनेक विद्यार्थ्यांनी हे काम सुरू केलेलं आहे. तुम्ही देखील करू शकता, काहीच अडचण नाहीये. बघा हे सगळे विद्यार्थी आहेत आमचे. हे सगळे विद्यार्थी आहेत. जे मी तुम्हाला दाखवतोय, हे सगळे विद्यार्थी आहेत. ओके. आणि सगळे एज्युकेटेड लोक आहेत, असं काही नाहीये. म्हणजे वेल एज्युकेटेड डॉक्टर्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, वेगवेगळ्या ठिकाणची लोकं आहेत. येस, हे सगळे फीडबॅक्स आहेत आणि हा फीडबॅक मी सगळ्यांचेच वाचून दाखवत नाहीये. पण काही 1, 2, 4 आपण वाचूया आणि मग आपण आपल्या शेवटाकडे जाऊया. प्रतिभा मॅडम काय म्हणतात बघा, "थँक यू सो मच सर. आपण खूपच सहज आणि सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवले. थँक यू इज नॉट इनफ फॉर युअर बेस्ट गाईडन्स." कारण का इतकं जीव ओतून कोणी शिकवत नाही आणि तुमच्या लाईफमधील एक्सपिरियन्स माझ्यासाठी खरंच खूप इन्स्पायरिंग आहेत. यू आर नॉट चेंज ओनली माय सिग्नेचर बट माय लाईफ ऑल्सो. इट्स रिअली अमेझिंग कोर्स अँड डेफिनेटली विल चेंज माय लाईफ. दर्शन काय म्हणतात, की विविध नमुन्यांमधील स्वाक्षरी आणि त्यावरील आधारित असे मानसशास्त्रीय सखोल विवेचन यामुळे डॉक्टर सक्पा सरांचा अभ्यासवर्ग हा अत्यंत ज्ञानवर्धक असा आहे. डॉक्टर देवीदास म्हणतात, की खूप अवघड असा अभ्यास खूप सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही सिग्नेचर अनालिसिस हा विषय शिकवला. याबद्दल काही माहीत नव्हतं. खरोखरच खूप कमी फीमध्ये एक चांगला व्यवसाय तुम्ही आम्हाला शिकवला याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो. ओके. असं सगळं आहे. हे विशाल सर आहेत. त्यांनी काय सांगितलं, की सो मच हेल्पफुल मी इन माय बिझनेस अँड पर्सनल रिलेशनशिप. ओके. असं त्यांचा फीडबॅक आहे. त्याच्यानंतर इथे राहुल सर आहेत, इकडे दत्तात्रय सर आहेत. खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांनी अभिप्राय दिले आहेत. मी सगळेच वाचत बसत नाही आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. जयेश सर काय म्हणतात बघा, सिग्नेचर नंबर 24. नमस्कार सर, वरील सही माझी आहे आणि त्याबद्दल आपण जे विश्लेषण केले ते अतिशय तंतोतंत खरे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्लेषण दरम्यान आपण आपला सुरुवातीचा पासूनचा जो जीवन प्रवास सांगितला आणि त्यावर आपण कसे ओव्हरकम केले त्याबद्दल आपले कौतुक करावे तितके थोडेच. धन्यवाद. जसजसा अभ्यासक्रम पुढे जात आहे, तर तशी उत्कंठा वाढत आहे. ओके. म्हणजे आपण 43 सिग्नेचर शिकवतो. 24 नंबरच्या सिग्नेचरचा अभ्यास त्यांचा चालू होता आणि तेव्हाच त्यांनी काय केला, हा एक अभिप्राय मला पाठवला. ओके. राहुल सर आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे बघा. नमस्कार सर, अक्षय तृतीयानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा. सर, आपल्या मार्गदर्शनाखाली मी स्वाक्षरी विश्लेषण हे कोर्स पूर्ण केलं आणि व्यवस्थित समजून पण घेतला. अत्यंत सोप्या भाषेत आणि आपण स्वाक्षरी विश्लेषण हे कोर्स तयार केले आहात. सर, आज अक्षय तृतीया निमित्ताने मी स्वाक्षरी विश्लेषण हे समुपदेशन केंद्र सुरू करत आहे. सदर कोर्सबाबत आपले मार्गदर्शन सदैव लाभत राहो ही अपेक्षा. ओके. असे वेगवेगळे अभिप्राय इथे तुम्हाला बघायला मिळू शकतात. अ, नमस्कार सर, मी आत्ताच आपला सिग्नेचर अनालिसिसचा कोर्स कंप्लीट केला. मी रिटायर्ड असल्यामुळे सलग 4 दिवसांमध्ये कोर्स कंप्लीट केला. आपण अत्यंत मन लावून शिकवले आहे व मातृभाषेत हा कोर्स असल्यामुळे मनाला लगेच भिडतो. आत्तापर्यंत मी खूप कोर्सेस केले, पण आपण ज्या काय तन्मयतेने आणि आत्मविश्वासाने शिकवता, असा आत्मविश्वास क्वचितच दिसतो. तसेच आपली तळमळ त्यातून प्रकट होते. कोर्सच्या नंतर आपण ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंगचे मार्गदर्शन पण अत्यंत प्रभावीपणे घेत आहात. आत्तापर्यंतच्या कुठल्याही कोर्समध्ये हे मार्गदर्शन कोणीच केलेलं नव्हतं. आपल्या पुढील आयुष्यासाठी व पुढील प्रोफेशन करिअरसाठी शुभेच्छा. येते लक्षात? हे असे अनेक अभिप्राय आहेत. मी सगळेच तुम्हाला दाखवत बसत नाहीये. ओके. आपण शेवटाकडे जाऊया किंवा जर तुम्हाला एखादा लाईव्ह
व्हिडिओ अभिप्राय बघायचा असेल तर तोही मी तुम्हाला दाखवू शकतो एखाद दुसरा. चला आपण बघूया एखाद दुसरा लाईव्ह व्हिडिओ अभिप्राय आणि मग शेवटाकडे जाऊया. नमस्कार, मी सौ पूर्वा प्रमोद देवधर, ठाकूरद्वार मुंबई 2 येथे राहते. माझा संपर्क क्रमांक आहे 9869939072. आदरणीय श्री ज्ञानेश्वर सतपाळ सर यांच्या दुर्वा एज्युकेशन सोसायटीकडून मी स्वाक्षरी चिकित्सा हा एक प्रमाणित कोर्स केला आहे आणि सरांच्या मौलिक मार्गदर्शनाने मी एक माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. सही, सिग्नेचर किंवा स्वाक्षरी ही प्रत्येकाची खूप खासगी बाब आहे आणि जिव्हाळ्याची पण आहे. पण जो तो स्वतःला कळायला लागल्यापासून स्टायलिश आणि खूप क्लिष्ट, किचकट अशी सही करतो आणि मस्तपैकी त्यांना कळतही नाही की आपल्याला काय त्रास होत आहेत. तर आपल्या क्लिष्ट स्वाक्षरीमुळे आपल्या स्वतःला खूप त्रास होत असतात. तर ते त्रास काय आहेत आणि तुमची योग्य सही कशी असावी यासाठी मी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करीन. स्वतःची सही करून घेण्यासाठी मला नक्की संपर्क करा. धन्यवाद. ॲडव्होकेट संतोष सावंत अत्यंत एक कर्तृत्ववान कार्यकर्ता. ॲडव्होकेट असताना त्यांनी PhD केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या थिसिस लिहिले आणि आता त्यांनी ग्रॅफॉलॉजी सुद्धा केली. ग्रॅफॉलॉजीमध्ये तुमची स्वाक्षरी नेमकी कशी असावी, ती स्वाक्षरी केल्यानंतर तुम्हाला त्या स्वाक्षरीतून काय फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सहीचा. ओके, अभिप्रायाचा व्हिडिओ खूप मोठा आहे, म्हणजे त्या ओपनिंगचा व्हिडिओ खूप मोठा आहे. बाळा नांदगावकर आहेत, सगळ्यांना माहिती आहेत, परिचित आहेत. आणि आपले विद्यार्थी जे आहेत ॲडव्होकेट संतोष सर, ओके. तर त्यांनी हे काम सुरू केलं आहे संतोष सावंत सरांनी आणि त्याचं जे उद्घाटन आहे ते यांच्या हस्ते केलं आहे. तर तो मोठा व्हिडिओ आहे. सांगणं तात्पर्य असं आहे ना, की वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आपल्याकडे आहे आणि त्यांनी ऑलरेडी हे काम सुरू केलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स पण मिळतोय. माझ्याबद्दल तुम्हाला अजून थोडंसं मी दाखवतो, की माझ्या YouTube चॅनलला जर का तुम्ही गेलात, तर तिथे पण तुम्हाला माझ्या अनेक विद्यार्थ्यांचे अभिप्राय बघायला मिळतील. एक मिनिटं मी दाखवतो. YouTubeला गेलात तर दुर्वा एज्युकेशन फक्त सर्च करा. दुर्वा एज्युकेशन सर्च केल्याच्यानंतर इथे बघा, हे आपलं चॅनल आहे आणि इथे अनेक सबस्क्रायबर आहेत आणि हे बघा, हे सगळे फीडबॅक तुम्हाला खाली बघायला मिळतात. पण इथे तुम्ही ह्या चॅनलला क्लिक केल्याच्या नंतर इंट्रोचा व्हिडिओ चालू होतो. हे आपलं चॅनल आहे आणि इथे व्हिडिओजमध्ये गेल्याच्या नंतर ना तुम्हाला माझ्या अनेक विद्यार्थ्यांचे फीडबॅकचे व्हिडिओज बघायला मिळतील. ओके. आणि इथंही आमचे काही उपक्रम चालतात आपल्या संस्थेच्या माध्यमातून, तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील. ओके. हे सगळं माझं चॅनल आहे दुर्वा एज्युकेशन नावाने आणि हे सगळं मी का तुम्हाला दाखवतोय, कारण काय ते टायपिंग केलेले अभिप्राय कदाचित काही लोकांना खोटे पण वाटू शकतात, की यार हे सगळं खोटं असू शकतं. ओके. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, की तुम्हाला त्या व्यक्तीसहित जर का तुम्हाला काही बघायचं असेल, तर माझ्या YouTube चॅनलला जा, माझ्या Facebook पेजला जा, तुम्ही माझ्या Insta पेजला जा, माझ्या Googleला सर्च जा, कुठेही जा आणि तुम्ही आपले सगळे अभिप्राय तिथे बघू शकता. इथे लक्षात. तर हे आपलं चॅनल आहे. तुम्ही त्या चॅनलला जाऊ शकता. तिथे आम्हाला सबस्क्राईब देखील करू शकता. ओके. तर आता आपण जाऊया आपल्या मेन विषयाकडे, की हा कोर्स कसा आहे? काय आहे? त्याचं स्वरूप कसं आहे? ओके. पण खरंच हा कोर्स करायला तुम्ही इच्छुक आहात का? येस ओर नो? काय सांगाल? येस. पुढची 5-10 मिनिटं तुमची मी घेणार आहे. जास्त वेळ नाही आता घेणार आहेत. शेवटाकडे आपण आलेलो आहोत. ओके. किती लोकं हा कोर्स करायला इच्छुक आहेत? त्यांनी येस टाइप करा. फास्ट. किती लोकं हा कोर्स करण्यासाठी इच्छुक आहेत? येस, खूप लोकांचा मेसेज आलेला आहे. बघा, आपला हा जो कोर्स जो आहे, तो ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून आहे. ओके. आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे, ते तुम्हाला थोडक्यात मी इथे आता दाखवतो आहे. येस, सगळ्यांनी फक्त 5-10 मिनिटं आता फक्त बघायचं इकडे. बघा, आपली एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती आपण काय केलं, व्हिडिओ ठेवलेले आहेत. ओके. दिवस पहिला इथे बघा, संस्था परिचय महत्त्वाचे काही. त्यात दिवस दुसरा ग्राफॉलॉजी परिचय, अशा पद्धतीने हा व्हिडिओ कोर्स आहे. 8 दिवसांचे त्याच्यामध्ये 16 व्हिडिओ आहेत. ओके. 8 दिवसांचे किती व्हिडिओ आहेत? 16 व्हिडिओ आहेत आणि हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळेनुसार अभ्यासू शकता. काहीच अडचण नाहीये. ओके. तुम्हाला रोज वेळ मिळत नाही, काही हरकत नाहीये. तुम्ही रात्री झोपताना बघा, सकाळी उठल्यावरती बघा. चला, तेही तुम्हाला शक्य होत नाहीये, तर तुम्ही तुमच्या सुट्टीच्या दिवशी देखील याचा अभ्यास करू शकता.
काहीच अडचण नाही आहे. आत्ताच आपण एक अभिप्राय बघितला, की ते सर काय म्हटले, की मी रिटायर्ड पर्सन आहे, त्याच्यामुळे 4 दिवसात सगळे व्हिडिओ बघून मोकळी केले. कारण का वेळच वेळ आहे त्यांच्याकडे. तर तुम्ही हा 8 दिवसांचा 16 व्हिडिओंचा अभ्यासक्रम तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही पूर्ण करू शकता. याला कुठलीच फिक्स वेळ नाहीये. ओके, कुठलीच फिक्स वेळ नाहीये. ओके, इथे बघा 8व्या दिवसाकडे गेलात तर इथे पण तुम्हाला शिकवलं बघा, की 0 गुंतवणुकीमध्ये व्यवसाय कसा करायचा. माझ्या माऊसकडे लक्ष द्या. ओके. 0 गुंतवणुकीमध्ये व्यवसाय कसा करायचा, ऑनलाईन काम कसं करायचं आणि मोफत जाहिरात कशी बनवायची. AI, ChatGPTचा वापर करून आपण मोफत कशी ॲडव्हर्टायझमेंट बनवायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवलेल्या आहेत. म्हणजे मी फक्त बोलतोय असं नाहीये, तर तुम्हाला तिथे मी शिकवलं पण आहे. आता काही लोकांना वाटू शकतं, हां, हे सांगतात मोफत शिकवलं जाईल, त्याच्यामध्ये व्यवसाय कसा करायचा. पण इथे नसेल म्हणून, तर तसं नाहीये. ह्या कोर्समध्ये तुम्हाला खरंच शिकवलंय, की मोफत जाहिरात कशी करायची, मोफत व्यवसाय कसा करायचा, ₹1 खर्च न करता सगळं शिकवलेलं आहे. ओके. तर हा असा ऑनलाईन व्हिडिओ कोर्स आहे, जो तुम्ही तुमच्या वेळेनुसार अभ्यासू शकता. आता 1-2 मिनिटं मी तुमची घेतो, की बऱ्याच लोकांना असं वाटतं, की ऑनलाईनच्या माध्यमातून सर खरंच शिकता येतं का? तर त्याचं उत्तर आहे हो, शिकता येतं. का शिकता येतं? तर त्याचं कारण असं आहे, की जर तुम्ही आमच्या पद्धतीने शिकता येतात, तर तुम्हाला शिकता येईल. नाहीतर तुमच्या पद्धतीने जर का तुम्ही शिकलात, तर नाही शिकता येणार. म्हणजे काय? जेवताना व्हिडिओ बघितले चालतील का? नाही चालणार. गप्पा मारताना व्हिडिओ बघितले चालतील का? नाही चालणार. प्रवास करताना व्हिडिओ बघितले चालतील का? नाही चालणार. टीव्ही बघताना व्हिडिओ बघितले चालतील का? नाही चालणार. तुम्हाला जर का खरंच तज्ञ बनायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? आमची पद्धत वापरावी लागेल. मग काय पद्धत आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वही आणि पेन घेतल्याशिवाय अभ्यासाला बसायचं नाही. वही, पेन आपल्याला घेऊन बसायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ असेल तरच अभ्यासाला बसायचं, नाहीतर बसायचं नाही. नाहीतर 5 मिनिटं आहेत बघू का? नको. कमीत कमी अर्धा पाऊण तास असेल आपल्याकडे, तर तुम्ही बिनधास्त हा अभ्यास करायला बसा. म्हणजे वेळ काढून आपल्याला अभ्यास करायला बसायचा आहे, तोही वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वही, पेन, इअरफोन आपल्याला घेऊन बसल्याच्या नंतर वहीच्या पहिल्या पानावरती आपल्याला लिहायचं आहे, की मला एक स्वाक्षरी तज्ञ बनायचं आहे आणि मला पार्ट टाईम व्यवसाय सुरू करायचा आहे. वहीच्या दुसऱ्या पानावरती हेडलाईन टाकायची आहे, दिवस पहिला. ती हेडलाईन टाकल्याच्या नंतर दिवस पहिल्याचे 2 व्हिडिओ बघायचे आहेत आणि ते बघितल्याच्या नंतर त्याच्यावरती नोट्स लिहून काढायच्या आहेत. ओके. नाही समजलं, परत बघा आणि नंतर नोट्स लिहून काढा. पण ते करा आणि तरी नाही समजलं तर मला विचारा. मला मेसेजवरती विचारू शकता, फोनवरती विचारू शकता, प्रत्यक्ष भेटू शकता किंवा माझ्याशी लाईव्ह Zoomवरती व्हिडिओ कॉलवरती बोलू शकता. सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत, असं काहीच नाहीये. पण नोट्स लिहून काढा. त्याच्या पुढच्या पानावरती दिवस दुसरा, त्याचे 2 व्हिडिओ बघा. त्याच्यावरती नोट्स लिहून काढा. काय माहिती का? सायन्स काय सांगतं, की एखादी गोष्ट करत असताना 2 पेक्षा जास्त ज्ञानेंद्रियांचा जर का तुम्ही वापर केला, तर ती गोष्ट तुम्हाला जास्त कळते. आणि म्हणून ही पद्धत जर तुम्ही वापरली, तर बघा डोळ्यांनी तुम्ही बघताय, तोंडाने वाचताय, कानाने ऐकताय. डोळ्यांनी बघताय, तोंडाने वाचताय, कानाने ऐकताय म्हणजे एकाच वेळेला 3-3 ज्ञानेंद्रियांचा तुम्ही जर का वापर केलात, तर नक्कीच तुम्हाला हा ऑनलाईन व्हिडिओ कोर्स 100% कळेल. सायन्स पुढे जाऊन हे पण सांगतं, की जे तुम्ही आकलन केले आहात, जे तुम्ही समजून घेतलेले आहेत, ते जर का तुम्ही उतरवून काढलत ना लिखित स्वरूपात, तर ते कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात राहतं. आणि इथे मी पण तेच सांगतो, की फक्त व्हिडिओ नका बघू, त्याच्यावरती नोट्स लिहून काढा, की जेणेकरून ते कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात राहील. त्यामुळे व्हिडिओ कोर्स जरी असला, तरी पण तुम्ही या पद्धतीने हा अभ्यास केलात, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, की नक्कीच तुम्ही महिनाभरात चांगला व्यवसाय सुरू कराल. ओके. आणि जबरदस्त त्यामध्ये पैसा पण कमवाल तुम्ही. पण अभ्यास या पद्धतीने करणं गरजेचं आहे. ओके. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्यामध्ये एक प्रश्न येईल, की सर हे कळलं, की आम्ही आमच्या वेळेनुसार व्हिडिओ बघू शकतो. आता इथे ना थोडंसं मिस्टेक आहे. 14 व्हिडिओ म्हटलेलं आहे, पण हे 14 नाही आहेत, 16 आहेत. 16 पण नाही, त्याच्यापेक्षा पण जास्त 1-2 व्हिडिओ आहेत. 17-18 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये. मी नेहमी त्यामध्ये ॲड करत असतो वेगवेगळ्या गोष्टी, ठीक आहे. तर तुमच्यामध्ये एक प्रश्न येऊ शकतो, की सर मग हे 8 दिवसातच सगळे व्हिडिओ बघणं गरजेचं आहे का? त्याला कुठली व्हॅलिडिटी आहे का? एक्सपायरी आहे का? जर मला माझ्या वेळेनुसार नाही बघता आले किंवा माझ्या नोकरीमुळे, माझ्या व्यवसायामुळे जर का नाही बघता आले, तर काय होणार? एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे आपल्या अभ्यासक्रमाला कुठलीही व्हॅलिडिटी नाहीये, कुठलीही एक्सपायरी नाहीये. तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम मी लाईफटाईमसाठी देतोय. ओके. एकदा नाही, दोनदा नाही, हजारदा बघा, काहीच अडचण नाहीये. क्लिअर? त्यामुळे तुमची अडचण दूर केलेली आहे मी. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट पण मी देणार आहे. एक 10 ते 12 दिवसात तुम्हाला ऑनलाईन PDF स्वरूपात एक सर्टिफिकेट येईल. तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे आणि एखाद्या झेरॉक्सवाल्याकडनं जाड्या कागदावरती प्रिंट करून घ्यायचं आहे.
ओके, आणि प्रॅक्टिसला सुरुवात करायची आहे. तुम्हाला लाईफ टाईम ओपन सहकार्य असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीमध्ये तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही कळलं नसेल, तर तुम्ही माझी मदत घेऊ शकता, काहीच अडचण नाही आहे. तुम्हाला मोफत अपडेट दिले जातील, तुम्हाला डिस्काउंट कुपन दिले जाईल, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आमच्या ॲड केलं जाईल. म्हणजे आत्ता तुम्ही वेबिनारच्या ग्रुपमध्ये आहात, तिथे फक्त आमचे मार्केटिंगचे मेसेज असतात. तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेता, तेव्हा तुम्हाला आम्ही आमच्या मेन ग्रुपमध्ये ॲड करतो, जिथे आमचे सगळे विद्यार्थी आहेत. ओके. त्यामुळे तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता, कधीही फोन करू शकता. आपण एकमेकांच्या संपर्कात राहतो, कारण का आपण एका WhatsApp ग्रुपमध्ये असतो. त्या WhatsApp ग्रुपमध्ये अजून एक तुम्हाला मी बेनिफिट देतो, तो म्हणजे लाईफ टाईम फ्री लर्निंग सिस्टीम. म्हणजे काय? की त्या WhatsApp ग्रुपमध्ये मी जनरल मीटिंग घेत असतो. ओके. त्या WhatsApp ग्रुपमध्ये मी वेगवेगळ्या तज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय मोफत शिकवत असतो. ओके. कारण का? आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण एकच उद्दिष्ट ठेवलेलं आहे, की लोकांना शिकवायचं, लोकांचा आत्मविश्वास वाढवायचा, लोकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करायचं. आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळे विषय तुम्हाला काय करत असतो, वेगवेगळ्या तज्ञांच्या माध्यमातून मोफत शिकवत असतो. आत्ता पण आमचं एक शिबिर चालू आहे, मोफत शिबिर चालू आहे, योग शिबिर. महिनाभराचं मोफत शिबिर. कोण शिकवतं महिनाभर फ्रीमध्ये सांगा मला? सकाळी 6 ते 7 ची आमची बॅच असते. महिनाभर आम्ही फ्री शिकवतोय. पण आमच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त. येतं लक्षात? त्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की असे वेगवेगळे विषय तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आमच्याकडे शिकायला मिळतील. ते कुठे? आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये. ओके. आता महत्त्वाचा टॉपिक, की ह्या सगळ्यासाठी सर किती फी आहे? तर फी बघून लगेच लेफ्ट होऊ नका. कारण का फी तुम्हाला भरायची नाही आहे. ओके. आपल्या कोर्सची फी किती आहे? 5,999, पण एवढी तुम्हाला भरायची नाहीये. ओके. पण मग हे फुकट आहे का? ते फुकट पण नाहीये. कारण का फुकट दिल्याची किंमत लोकांना नसते. बरोबर आहे की नाही? त्यामुळे तुम्हाला ना काहीतरी देणगी शुल्क भरावं लागेल. काहीतरी देणगी शुल्क भरावं लागेल. खरं म्हणजे 5,999 वर मी तुमच्याकडनं सहज घेऊ शकतो. कारण का मार्केटमध्ये काल परवा आलेली लोकं पण 15,000, 20,000 भरतायत, घेतायत फीज. ओके. बरं, त्यांना जर का तुम्ही विचारलत, की "बाबा रे, मी तुमची 15,000 फी भरायला तयार आहे, पण तुमच्याकडून शिकलेल्या लोकांनी काम सुरू केलंय का? किती लोकांनी पैसे कमवले? त्याच्या एकाचा तरी नंबर दे." लोकं देत नाहीत. का तर झाकली मूठ सव्वा लाखाची. मी तुम्हाला समोर दाखवलं. तुम्ही माझ्या YouTube चॅनलला जाऊन त्यांचे नंबर काढा. माझ्या Facebookला जाऊन नंबर काढा. आपल्या ग्रुपमध्ये मी पाहिजे तर व्हिडिओ टाकतो, त्यांच्या जाहिराती टाकतो. बिनधास्त फोन करून विचारा. सांगायचं तात्पर्य काय, म्हणजे मी जर ठरवलं, तर मी नक्कीच तुमच्याकडनं याच्यापेक्षा जास्त रक्कम पण घेऊ शकतो. पण मला ती घ्यायची नाहीये. का? कारण माझं प्रामाणिक एक प्रयत्न आहे, की ग्राफॉलॉजी सारखा विषय सर्वसामान्य मराठी माध्यम किंवा मराठी मीडियमच्या लोकांपर्यंत पोहोचावा, मिडल क्लास लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना एक चांगली संधी उपलब्ध करून द्यावी. ओके. त्यामुळे तुम्हाला जर काही संधी पाहिजे असेल, तर तुम्हाला काहीतरी देणगी शुल्क भरावं लागेल. किती लोकं देणगी शुल्क भरून हा कोर्स करायला तयार आहेत, त्यांनी येस टाइप करा. मग मी पुढचं 2 मिनिटात क्लोज करतो. फास्ट. किती लोकं तयार आहेत देणगी शुल्क भरायला? आणि येस टाइप करा. येस. येस. पुढची 2-4 मिनिटं फक्त आपण थांबणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी आता फास्ट रिप्लाय द्या. ओके. खूप लोकांचा मेसेज आहे, की येस सर. ओके. बघा, भगवद्गीतेने पण आपल्याला शिकवलंय, की पेराल तरच उगवेल. त्यामुळे पेरावं लागेल. मानसशास्त्र काय सांगतं, की परिस्थितीला कुळत बसू नका, मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलेल. खर्च केलेला पैसा पुन्हा कमवता येतो, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येत नाही. त्यामुळे त्या वेळेला जपा. आज तुम्हाला वाटतंय ना, की आपलं उत्पन्न कमी आहे, उत्पन्न वाढवण्यासाठी एक पाऊल पुढे या. आज तुम्हाला वाटतंय ना, की तुमची स्वप्न पूर्ण होत नाहीत, मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे या. येथे लक्षात. त्यामुळे निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. तर चला, खूप लोकांनी निर्णय घेतला, की येस सर आम्ही तयार आहोत. चलो. तुम्हा सगळ्यांचं कौतुक आणि तुम्हा सगळ्यांना एक जबरदस्त ऑफर मी देतोय, की तुम्हाला ह्या फीवरती 50% मी सवलत देतोय. म्हणजेच किती? तुम्हाला फक्त आणि फक्त ₹2,999 भरायचे आहेत लाईफ टाईमसाठी. त्यामुळे तुम्हाला लाईफ टाईम अभ्यासक्रम देतोय, सर्टिफिकेट देतोय, हँडलिंग सपोर्टिंग सिस्टम देतोय, माझ्या WhatsApp ग्रुपमध्ये ॲड करतोय, तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या तज्ञांच्या माध्यमातून शिकवतोय, बरंच काय-काय तुम्हाला मी देतोय. फक्त आणि फक्त ₹2,999 मध्ये. एक संधी आहे स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची. ओके. त्यामुळे ह्या संधीचा फायदा घ्या. फी कुठे ट्रान्सफर करायची, तर 9699367299. तुम्ही Google पे करू शकता, Paytm करू शकता, PhonePe करू शकता, स्कॅनरनी पाठवू शकता. तुम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध आपल्याकडे आहेत. ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ओके. आणि फी भरल्याच्या नंतर तुम्हाला काय प्रोसेस आहे ती सांगतो तुम्हाला, की तुम्हाला काय करायचंय,
तुमचं नाव, तुमचं ईमेल आयडी आणि फीचा स्क्रीनशॉट आम्हाला याच नंबरला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. हा नंबर व्हॉट्सअपला पण आहे. ओके. आणि ते तुम्ही पाठवल्याच्या नंतर पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये किंवा फार फार अर्ध्या तासामध्ये आमच्याकडून तुम्हाला एक मेसेज येईल. त्याच्यामध्ये आमच्या वेबसाईटची लिंक असेल, तुमचा युजर आयडी असेल, तुमचा पासवर्ड असेल आणि त्याच्या पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये तुम्हाला आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये पण ॲड केलं जाईल. ओके. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, फीस भरायची आहे. जर कोणाला क्रेडिट कार्डने फी भरायची असेल तर तरी देखील आपल्याकडे उपलब्ध आहे सुविधा. तुम्ही आम्हाला WhatsAppला याच नंबरला मेसेज करा की सर आम्हाला क्रेडिट कार्डची लिंक पाठवा. तुम्हाला लिंक देखील पाठवली जाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवता येते, की जर खरंच तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पाहिजे असतील ना, तर तुम्हाला आज निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण का जी ऑफर मी तुम्हाला 50% सांगतोय ती फक्त त्याच लोकांना मिळणार आहे, जे आज आपल्या नावाची नोंदणी करतील. येस, तुमचा एक निर्णय तुम्हाला वेगळी ओळख देऊ शकतो. तुमचं करिअर घडवू शकतो. ओके. आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला मला काय करायचं आहे, कळवायचं आहे. ओके. त्यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत तुमची नावनोंदणी होणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ही ऑफर मिळेल. बघा, तुम्हाला मी एक सिक्रेट सांगतो. शिवरायांची एक शिकवण आहे आपल्याला. काय शिकवण आहे? की राज्य छोटे का असेना, पण ते स्वतःचे असावे. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व निर्माण करा, तरच जग तुम्हाला आदर करेल, सलाम करेल. आज तुम्ही, मी, आपण प्रत्येकजण काय करतोय? एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. पण ते करत असताना आपल्याला कुठेतरी निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर की नाही? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, की स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ बनून तुम्ही छोटंसं का होईना तुमचं स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करू शकता आणि हळू तुमचं स्वतःचं अस्तित्व हे मोठं करून तुम्ही जगभर राज्य करू शकता. आणि त्यामुळे तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल, आदर मिळेल, सन्मान मिळेल. पण कुठेतरी आपल्याला तिथे निर्णय घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय क्षमतेच्या बळावरती स्वराज्याची स्थापना केली. जर तुम्हाला तुमचं स्वतःचं स्वराज्य स्थापन करायचं असेल, तर तुम्हाला निर्णय घेणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. येते लक्षात. बघा, हात नसताना देखील ओके, फक्त पायाने धनुष्य धरून तिरंदाजी करत जग जिंकणारी शीतल देवी हिने पॅरावर्ड्स आर्चरीत सुवर्णपदक पटकावून भारताची शान वाढवली. मला सांगा, आपण मग का थांबलोय? आपल्याला स्वप्न पूर्ण करायची आहेत, आपल्याला यशस्वी बनायचं आहे, आपल्याला सगळं कंप्लीट करायचं, ध्येय पूर्ण करायची आहेत. आपल्याकडे सगळं आहे. आपल्याकडे हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, सगळं आहे आपल्याकडे. मग आपण का कारणं सांगतोय स्वतःला? का थांबवतोय स्वतःला? स्वतःला प्रश्न विचारा, की जर तुम्हाला खरंच तुमची स्वप्न पूर्ण करायची असेल, तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असेल ना, तर तुम्हाला सगळी नकारात्मकता एक बाजूला फेकावी लागेल आणि तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. बिकॉज विदाऊट ॲक्शन देअर इज अ नो रिझल्ट इन दिस वर्ल्ड. म्हणजे कृतीशिवाय निकाल नाही आहे ह्या जगामध्ये, लक्षात ठेवा. आहे का कृतीशिवाय निकाल? नाहीये. त्यामुळे कृती करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आज तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि निर्णय घेऊन तुम्हाला पुढचं पाऊल टाकायचं आहे. किती लोकं आज निर्णय घ्यायला तयार आहेत? त्यांनी येस टाइप करा. किती लोकं आज निर्णय घ्यायला तयार आहेत? त्यांनी येस टाइप करा. येस सर, आम्ही आज निर्णय घेणार आहोत. किती लोकं तयार आहेत? येस. मेसेज येतात मला खूप लोकांचे. येस. कारण का हे करतायत तर आपण का नाही करू शकत? करू शकतो. बरोबर की नाही? त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला निर्णय घ्यायचा आहे. स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे यायचं आहे आणि येस, स्वतःचं अस्तित्व आपल्याला निर्माण करायचं आहे. येस, खूप लोकांचे मेसेज येत आहेत. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. छान, 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 छान. ओके, चला. येस, एका सरांचा मेसेज आलाय, की सर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करा पेमेंटचं. ओके, बघा ही स्क्रीन आहे आपली पेमेंटची. ओके, ही स्क्रीन आहे आपल्या पेमेंटची. येस, त्यामुळे स्वतःचं नाव, स्वतःचा ईमेल आयडी आणि फीचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा आहे तुम्हाला आणि तो पाठवल्याच्या नंतर ओके, एकच मिनिट. तो पाठवायच्या नंतर सगळी डिटेल्स आम्हाला पाठवा आणि मग नक्कीच आम्ही तुम्हाला काय करू, पुढे सहकार्य करू सगळं. येस, येस, येस. ओके, कोणाचा काही प्रश्न, काही शंका, अडचण असेल ना, तर कृपया याच नंबरला मला WhatsAppला मेसेज करा. नक्कीच तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळेल आणि जर समाधानकारक उत्तर मिळालं तर आणि तरच ॲडमिशन घ्या. अन्यथा कुठलीही जबरदस्ती किंवा कुठलंही हे नाही आहे. तुम्ही आलात, वेबिनार अटेंड केलात, त्याबद्दल आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच शिकत राहा. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि नक्कीच आज निर्णय घ्या. ओके, कारण का तुमचा एक निर्णय तुम्हाला वेगळी ओळख देईल आणि तुमचं अस्तित्व निर्माण करेल. ओके, त्यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत तुमचं मला कन्फर्मेशन आलं पाहिजे. काही प्रश्न असतील, शंका असेल, अडचण असेल, जे काय असेल मला WhatsAppला मेसेज करा आणि मग पाहिजे निर्णय घ्या. काहीच अडचण नाही आहे. ओके, तर आपण आपला आजचा हा वेबिनार इथे
संपला असं मी जाहीर करतो आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी आहे.